की आम्ही 3 बहीण-भाऊ आहे आणि लहानपणीच आमच्या मम्मी आणि पप्पांचा डिव्होर्स झाला होता. समोर एक मुलगा होता. म्हणजे तो त्याच्या मावशीकडे राहायचा. परजातीचा होता. म्हणजे अच्छा. एकदमच अपोझिट कास्ट होती. मी अच्छा. मराठी तर तो मुस्लिम असं होतं. तो आला तर असं वाटलं की बाबा आता तोच आहे आपल्यासाठी सगळं असं वाटलं मला. 12 ऑक्टोबरला मी म्हटलं की चल आपण ठीक आहे करूया, आपण कोर्ट मॅरेज करूया. लग्न केलं आणि आता म्हटलं आता काय करायचं? हं, तर मी म्हटलं आता पोलीस चौकीमध्ये जायचाच प्रश्न होता. हं, संध्याकाळी पोलीस चौकीमध्ये आलो हं. आणि पोलिसांनी मम्मीला फोन लावला. कारण लहानपणापासून माझी मम्मी अशीच बोलायची की मी खूप समजदार आहे तिघांपैकी हं. आणि मी माझ्या मम्मीला खूप समजून घेते आणि मी लहानपणापासून समजून घेतला आणि एकदाच मम्मीचा घात करून टाकला असं झालं मला ते. तेव्हा त्यांनी लग्नाला जाताना ना त्यांनी कंपनीमध्ये इन्फॉर्म नव्हतं केलं तर त्याची नोकरी सुटली होती. मग मम्मी काय बोलली, "एक काम कर, तू माझ्या संगतच राहा. आम्ही पण बिल्डिंगमध्ये राहतो. आम्ही दोघंच मायलेक आहे. तुम्ही दोघं राहा आमच्या संगत. अर्धं भाडं मला द्या. आपण अर्धं-अर्धं राहू." हार्डली मला असं वाटतं मम्मीला 1 महिन्याचंच भाडं दिलं असेल आम्ही. त्याच्यानंतर आम्ही असंच राहत होतो. तर तो माझ्यावर ओरडायचा. मला बोलायचा, "काय तू नुसतं प्रेम, 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 प्रेम लावून बसली. काय आहे तुझं?" असं भिंती-भिंतीला हातबीत आपटून घ्यायचा. "काय तुझं? मला झोपून दे." प्रेग्नंट असताना डिलिव्हरीचं पोट घेऊन ना मी अशीच बाहेर निघून जायची फोन घेऊन. तो विचारायचा सुद्धा नाही. त्याला माहीत असायची की इथे पण तो घ्यायला पण यायचा. एकदा दोनदा तर असं सुसाईड करायचा प्रयत्न केला की मी संपवते आता काय करू मी? या जगात माझं काय नाही आहे. त्या घाबरल्या मला बोलतात, "तुझी 240 बीपी झाली आहे. तू काय केलंयस हे?" ती बोलली, "बाळ काढून मी फक्त काचेत ठेवायला लागणार. मी फक्त बाळ काढून देऊ शकते. काचेत तुम्हाला कुठेतरी प्रायव्हेट ठेवायला लागेल. बाळ किती दिवस काचेमध्ये राहणार हे मी नाही सांगू शकत. ते बरोबर. त्याची तब्येत सांगू शकते." मी जायची ना सर, ते लोकं माझं बीपी वगैरे चेक केलं ना, माझं केस पेपर फाडायचे आणि मला बाहेर पाठवून द्यायचे. "तू जा बाई, इथून तुझं काय नाही होणार, तू जा." तर मम्मीने सांगितलं होतं, की मुलाची आणि आईची फक्त 30-30% आपण काळजी घेऊ म्हणजे चान्स गॅरंटी. घेऊ शकतो गॅरंटी, हं. पण नाहीच वाचणार. तर आणि बरोबर ना बाळाचा आवाज आला. 6:34 वाजले आणि बाळाचा आवाज आला. तर म्हटलं बाळ झालंय वाटतं आणि मी असं डोकून बघितलं ना, तर माझा मुलगा होता तिकडे हं, आणि माझा मुलगा कसा होता माहिती आहे? एवढंच असेल सरकुत्र्याचं पिल्लू असतं ना, हं, हं. एवढंच होतं. त्याच्या तोंडात, नाकात, कानात, पोटात, पायात सगळीकडे मशिनी, सगळीकडे मशिनी. धनतेरसचा दिवस होता. मम्मी बोलली, "आपण काय असेल जाऊ दे. आपण घरीच घेऊन येऊ त्याला. घरी घेऊन येऊ, सगळं संपू दे. घरी घेऊन येऊ आपण त्याला." आणि त्याच्यामध्ये त्याची साथच नव्हती सर. कधीच मला असं वाटलं ना, कधी रात्री उठून त्यानी मुलाला सांभाळला असं कधीच नाही. रात्रभर मी फक्त जागी राहायची. मी पंखा बघत बसायची आणि त्याला मांडीवरच घेऊन बसायची. हं. कारण तो दूध प्यायचा, उलटी करायचा, दूध प्यायचा, उलटी करायचा. मग त्याला मी सांगितलं, "डिव्होर्स मला पाहिजे आता. तू डिव्होर्स देऊन टाक मला." तर नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण सामान्य लोकांच्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि त्याच्यामधून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जगात काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला लाईव्ह आणि खऱ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या चॅनलमधून मिळू शकतो. तर आज आपल्या एका ताईंना आपण भेटणार आहोत. त्यांचा संघर्ष तर खूप कठीणच होता. पण त्यांनी आयुष्यात काही चुका केल्या होत्या. सो त्याच्याबद्दल त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. तर आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार सर. कशा आहात? मस्त. अच्छा. काय नाव तुमचं? हेमांगी सुरेश माने. अच्छा. आणि काय करता आपण? मी एक ऑटोमोबाईलमध्ये आहे. म्हणजे एक ब्रँड आहे. हं, हं. फेमस ब्रँड आहे. त्याच्या डीलरशिपमध्ये कामाला आहे. कारच्या शोरूममध्ये. अरे वाह! ग्रेट. ओके. सो काय अनुभव शेअर करायचे आहेत तुम्हाला? अनुभव तर भरपूर आहेत. पण हां. त्याच्यामध्ये ज्या काही मेन चुका होत्या ना, हं, त्याच्यापासून सुरुवात झाली आयुष्याला. त्या हं. चुका ज्या सांगेन मी, काय चुका मी केल्या होत्या. बरं. तर सर्वात आधी लहानपणाचं थोडंसं सांगते. कारण मला असं वाटतं, की लहानपणाचा इम्पॅक्ट आपल्या मोठ्या वयामध्ये पण पडतो, की कसं आपलं लहानपण गेलंय. हं, हं. तर लहानपण असं होतं, की आम्ही 3 बहीण-भाऊ आहे आणि लहानपणीच आमच्या मम्मी आणि पप्पांचा डिव्होर्स झाला होता. बरं. तर त्यांचं सेपरेशनमध्ये आधीच आमचं हे झाले हं, हं. लहानपणापासूनच. हं, तर हं. त्याच्यानंतर आम्ही मम्मीकडे होतो आणि मग नंतर मम्मीने पण खूप कष्ट केले. हं. इथे-तिथे, इथे-तिथे ठेवून आमचं हे केलं आणि असं होतं, की लहानपण असं होतं, की एकदमच म्हणजे मम्मी शिकलेली नव्हती. हं, हं. घरकामं करायची. ह्याच्या त्याच्या घरात आम्हाला थोडा दिवस ठेवायची. कधी जेवण मिळायचं, कधी नाही मिळायचं, असं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला मम्मीने हॉस्टेलमध्ये टाकलं, की चांगलं शिक्षण व्हावं. इथे-तिथे आमचे हाल होत होते म्हणून. तर जास्त काही नाही, फक्त हॉस्टेलची आहे ना, तुम्हाला फक्त एक पहिली रात्र सांगते. अहमदनगरला हॉस्टेल आहे. हं, हं. तर तिथे मम्मी शिकलेली नाही तर ह्याला त्याला विचारून तिने ते हॉस्टेलमध्ये आम्हाला टाकलं. हं, तर हं. तिला असं वाटलं की तिथे म्हणजे खूप छान असेल आणि हे तिने आम्हाला सांगितलं तर तसं आम्ही
गेलो तिथे. तर आम्ही गेलो आणि आम्ही आता मुंबईमध्ये बॉर्न झालंय आमचं. तर गाव कसं असतं काय आम्हाला एवढं माहित नव्हतं. बरोबर. तर जसं आम्ही त्या हॉस्टेलमध्ये एंट्री केली तर तिथे असं खूप मोकळी जागा हम्म. आणि एकदम गावासारखं वातावरण होतं. तर ऍडमिशन वगैरे करून मम्मी सोडून गेली आणि तिथं खूप रडत होतो आम्ही. म्हणजे आम्हाला कळतच नव्हतं काय चाललंय आमच्यासोबत, काय होतंय. तर मम्मी सोडून गेली. आम्हाला समजून गेली, की एक थोडं वर्ष मला साथ द्या. नंतर मी इथून तुम्हाला काढून टाकेन. तर मग मम्मी गेली आणि तिथे पहिल्याच दिवशी रात्री जेवण होतं भाकर आणि कालवण. भाकर कधी आयुष्यात बघितलीच नाही आणि कालवण असं होतं, की ते पाणीच दिसत होतं, मसाल्याचं पाणी. तर आता काय करणार, काय करणार, काय करणार? तर जेवण तर आम्हाला जात नव्हतं. मग मी, माझ्या बहिणीने आणि माझ्या भावाने काय केलं मग, की तिथे सगळं माती गावासारखंच होतं. तर भावाने काय केलं, अ, अ, खड्डा पुरला आणि त्याच्यामध्ये कालवण भाकर टाकून दिलं आणि ते आम्ही तसंच ताट वगैरे देऊन झोपून गेलो. तर तसं होतं ते. मग नंतर-नंतर सवय झाली, पण ती पहिली रात्र जी होती ना खूप बेकार होती. मग अच्छा. नंतर-नंतर आम्ही 3 ते 4 वर्ष राहिलो हॉस्टेलमध्ये. पण ती लाईफ खूप छान होती. असं मला आता वाटतं, की अच्छा. यापेक्षा जगापेक्षा तरी ती लाईफ खूप छान होती. तर तसं लहानपण निघालं आमचं. बरं. 3 एक 4 वर्षानंतर ना मम्मीने मुंबईमध्ये परत आम्हाला आणलं, की आता माझं झालंय थोडंसं स्टेबल. मम्मी ना आश्रममध्ये काम करते, ओल्ड एज होममध्ये. तर तिथून थोडीशी तिला मदत वगैरे पण मिळते. तर तिने इथे मुंबईला आणलं आणि मुंबईला आम्हाला शाळेत टाकलं. बरं. तर आम्ही चाळीत राहायचो. मम्मी माझी डे नाईट कामाला जायची. आम्ही तिघं बहीण-भाऊच असायचो घरी. बरं. तर तिथे समोर एक मुलगा होता. म्हणजे तो त्याच्या मावशीकडे राहायचा. तर त्याची माझी ओळख झाली. ओळख म्हणजे अशी, म्हणजे आता माझं लहानपण कसं होतं, की कधी ना मी खेळली, ना कधी मी असं मुलींसोबत गेली. माझं लहानपण असं होतं, की सकाळी उठायचं, बहीण भावाला तयार करायचं, त्यांना शाळेत न्यायचं, शाळेतनं आणायचं, जेवण बनवायचं, घरची कामं करायची आणि ट्युशनला जायचं, आपला अभ्यास करायचा. तेच माझं रुटीन होतं. माझं असं इतर मुली कशा खेळतात वगैरे तसं नव्हतंच माझं लहानपण. तर त्याच्यामध्ये मी, त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना, त्याच्यामध्ये मी लहानपणापासून जे झालं होतं मम्मी-पप्पाचं, तर ते एकटं, 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 एकटं लहानपणापासून तो ट्रॉमा, 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 ट्रॉमा मी माझ्यातच असायची. अच्छा. माझ्याच कामामध्ये हे कर, म्हणजे असं बाहेर खेळणं, बाहेरचं जग मला माहीतच नव्हतं. तर तो समोर एक मुलगा होता. तो असं ना नॉर्मली बोलायचा. म्हणजे मी सकाळी पाणी वगैरे भरायला उठली तर असं आमची ओळख झाली. तो ओळख होता, 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 होता ना, म्हणजे त्याने असे म्हणजे चांगल्या म्हणजे जेवलीस का? की असं काय? तर असं वाटलं की अरे बाबा कोणतरी आपल्याला विचारतंय. म्हणजे लहानपणापासून कधी कोणी विचारलंच नाही ना, की "तू कशी आहेस?" किंवा "तू काही जेवली का? तुला काय पाहिजे का?" तर तसं जो विचारायला लागला ना तो, तर मला खूप बरं वाटायला लागलं, की अरे आपल्या आयुष्यात कोणतरी आलंय, आपल्याला असं विचारतंय. तसं हळू-हळू, हळू ना आमचं प्रेमात रूपांतर झालं आणि म्हणजे खूप 7-8 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि आम्ही फक्त बोलायचो. तेव्हा काही फोन वगैरे नव्हते. फक्त एकमेकांना बघायचं, हसायचं तसंच होतं. तर तसंच ते चाललंच होतं. मध्ये 1-2दा मम्मीला माहीत पण पडलं होतं. तर मम्मीनी मला सांगितलं होतं, की "बाबा तो ना एकदम परजातीचा होता. म्हणजे अच्छा. एकदमच अपोझिट कास्ट होती. मी अच्छा. मराठी तर तो मुस्लिम असं होतं." बरं. तर तर पण त्याच्या घरचं वातावरण तसं नव्हतं. तो होता त्याच्या मावशीकडे ना, तर त्याची मावशी साउथ इंडियन होती. तर बरं. कधी असं वाटलं नाही, म्हणजे हं, एवढं वेगळं अपोझिट असं वाटलंच नाही आणि तो हं, मराठी वगैरे बोलायचा. हं, तर आमचं हे झालं. तर मम्मीनी तरी मला सांगितलं, की "नको करू. हं, म्हणजे हे जी गोष्ट आहे ती चुकीची आहे." हं, असं तिने समजवलं मला, पण तेव्हा काही समजलंच नाही ना. हं. मी एकदमच आंधळी झाली. कारण त्यावेळेस कोणाचं प्रेम मिळालंच नाही हां, आणि अचानक ह्या हां. सगळ्या गोष्टी आणि झाल्या. तो आला तर असं वाटलं, की बाबा आता तोच आहे आपल्यासाठी सगळं, असं वाटलं मला. हं, हं, तर असंच चालत राहिलं. माझी 10वी झाली. हं, 10वी झाली आणि मग नंतर मी कॉलेजला गेले. तर कॉलेजला मी 11वी पास झाले हं, आणि काय झालं ना, तो कसा होता माहिती का? म्हणजे खूप असा आतमधल्या गाठीचा होता. म्हणजे काही असं सांगणार नाही. चेहऱ्यावर वेगळं आणि हं. मनात काहीतरी वेगळं असायचा. बरं. तर 11वीचा किस्सा सांगते. त्याच्यामुळे माझं शिक्षण थांबणार होतं. तर मी अशीच त्याच्याकडे त्याच्यासंगत बोलायची. तेव्हा माझ्याकडे ना 10वी नंतर मम्मीने फोन दिला होता. हं, हं, तर एक दिवशी काय झालं, संध्याकाळच्या टायमाला ना मी उन्हाळ्याची सुट्टी होती. तर मी आपले कामं, मी ना असं माल छोटं करतात ना घरात, तसं पण करायची. बरं. तर मग एक दिवशी मी अशीच मार्केटला जात होते आणि तो मार्केटमध्ये ना मला एका मुलीसंगत दिसला. म्हणजे ती पण माझी मैत्रीणच होती. बरं. तर तिला माहिती होतं आमचं एकाच चाळीत. पण ती ना हं, अशी सारखी हे करायची हं, हं. माझ्यासमोर. बरं. तर मग मला असं वाटलं, की बाबा काय असं काय आहे तर मला सांगून दे. कारण हं. मी लहानपणापासून बघितलंय, की दोघांमध्ये तिसरा आला ना तर काय होतं. बरोबर. तर आत्तापासूनच मला आयुष्य माझं असं नाही करायचंय. हं, तर मी त्याला सांगितलं, की "तू आता बोलू नको बाबा माझ्याशी. हं, मी माझ्या रस्त्याला जाते. तू तुझ्या रस्त्याला जा." हं,
तर त्यांनी त्या गोष्टीचं काय केलं, त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन घेतल्या, सुसाईड केलं त्यांनी. बापरे! म्हणजे झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि झोपून गेला कोणाला न सांगता. मी हं. ब्लॉक केला आणि मी माझं माझं ह्याच्यामध्ये होती. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांना कळलं आणि चाळीत पूर्ण एकदम गोंधळ झाला आणि माझ्या नावामुळे झालं. हं, मम्मी नाईटला कामाला होती. मम्मी आली, मला मारायला लागली. हं. असं झालं तुझं, तसं झालं आणि खूपच त्याची क्रिटिकल सिच्युएशन होती ना. मम्मी बोलली, "आता तुझं काय होईल?" असं तसं म्हणजे हं, हं. खूप हे झालं. सगळं चाळीमध्ये पण सगळी नावाची हे झाली. बरं. मम्मीने म्हटलं, की "आता तुझं आता शिक्षण-बिक्षण बंद. हं, आता तुला काय करायचे ते तुझं फक्त लग्न लावणार आहे आणि तुला इथून पाठवून देणार आहे." हं, आणि मला शिक्षणाची खूप आवड होती सर. हं, खूप म्हणजे खूप. म्हणजे लहानपणापासूनच शिक्षण आमचं कसं तुटकं-तुटकं झालंय. हं. 3री मध्ये मी 3दा बसली. बापरे! म्हणजे अर्धा-अर्धा महिना हं, शिकलो ना. हं, हं. तर शिक्षणाची मला भरपूर आवड होती. बरं. तर आता काय करायचं? तो तर आला हॉस्पिटल वगैरेवरनं. पण हं, हं. माझं मी घरातच कोंडूनच राहिली. हं, मग माझी एक मैत्रीण आली हं, कॉलेजची. माझ्या हं, मम्मीला समजलं, की "काकी ती आधीच खूप डिप्रेशनमध्ये आहे. हं, तिचं शिक्षण नका थांबवू. हं, ती छान करते, ती शिकते. तिला हं. थोडंसं तुम्ही समजवलं ना, तर ती शिकेल." तर मम्मी कुठेतरी तिच्या ह्याच्याने कन्विन्स झाली आणि परत माझं शिक्षण चालू झालं. बरं. तर माझं ना 12वी झालं. हं, आणि आमचं चालूच होतं म्हणजे थोडंसं बोलणं बंद झालं आणि त्यांनी परत कॉन्टॅक्ट चालू केला, की माझ्याकडनं चुकी झाली असं-तसं. हं, तर हं. आम्ही परत नॉर्मली म्हणजे बोलायला तो त्या लागलो. मुलीच्या रिलेशनशिपमध्ये होता? नाही रिलेशनशिपमध्ये नव्हता, ती पण मैत्रीणच होती. बरं. पण ती ना अशी मुद्दाम हे करायची तुम्हाला हां, दाखवत जळवण्यासाठी अशी ओके. मुद्दाम हे करायची. बरं. तर त्याचं आणि तिचं काय नव्हतं. म्हणजे तो असा नव्हताच. म्हणजे असं हं. कधी त्याचं मी कधी चीट वगैरे असं पकडलेलं नाहीच आहे. बरं, तर ते झालं आणि माझी 12वी झाली. बरं. तर 12वी झाली तर मम्मी मुलं शोधायला लागली, हं, की आता 2-3 मुलं आणले मम्मीने आणि ते काय मला पटत नव्हते. म्हणजे ते शिकलेलेच नव्हते, असं हं, होतं. तर मला असं झालं, की आता बाबा आता काय करायचं? तर मग माझा एक ट्युशनचा मित्र होता. तर त्याने मला सांगितलं, तुझी हाईट बॉडी तू पोलीस भरती ट्राय कर." आणि मला पहिल्यापासून पोलीस भरतीचं येड होतं. तर त्याने मला हं. आयडिया दिली. तर मी 12वी नंतर ना पोलीस भरतीला जॉइन झाले. बरं. पोलीस भरतीचं मी ग्राउंड वगैरे जॉइन केलं आणि माझं म्हणजे एकदम मी फोकस केलं, की मला पोलीस बनायचंच आहे. तर मी शिक्षण माझं चालू केलं आणि ग्राउंड वगैरे सगळं केलं. पहिली भरतीची वेळ आली, ग्राउंड दिलं, फिजिकल आपलं ग्राउंड झालं माझं. तर त्याच्यामध्ये मी 4 मार्कांनी पाठी झाले. तर तिथे मी एकदम हे झाले, की अरे माझ्या संग ते काय झालं? एवढं सगळी मी मेहनत केली आणि काय झालं? तर ठीक आहे म्हटलं. मम्मी बोलली, "नंतर परत ट्राय कर." तर जशी पोलीस भरती झाली ना, त्याचं आधीपासूनच चालायचं, की "चल आपण लग्न करूया, चल आपण लग्न करूया. तुझी मम्मी पोरं शोधते. आपण हं. लग्न करूया, लग्न करूया, लग्न करूया." तर 2018ला हं. 2018ला त्यांनी मला खूपच हे केलं, की चल आपण आता लग्न करूयाच. फोर्स. हं, हां. आणि मी पण एवढी वेडी, की मी त्याचा बॅकअपच बघितला नाही. म्हणजे मला माहिती होतं, हं, हं, ह्याच्याकडे ना घर आहे, ना काय आहे, ना काय आहे. हं. पण एवढी आंधळी, की नाही हा ठेवणार आपल्याला, असं वाटलं अच्छा. मला. हं, हं, 12 ऑक्टोबरला मी म्हटलं, की चल आपण ठीक आहे, करूया आपण कोर्ट मॅरेज करूया. हं. आणि तेव्हा काही सुचलंच नाही. दुपारी मम्मीला सांगितलं मैत्रिणीकडे जाते आणि त्याच्यासोबत निघून गेली कोर्टात. बापरे! हं, आणि कोर्टात त्यांनी काहीच हे नव्हतं केलं. म्हणजे कोर्टाची जशी प्रोसिजर वगैरे असते ते नंतर-नंतर मला कळलं, की तारीख घ्यायचं असं वगैरे ते. हं, तिकडे आम्ही असंच गेलो हं, आणि तिकडे असंच गेलो, तर तो त्या कास्टचा होता म्हणून आधी हं, त्यांच्या ह्याच्यात करायला लागला. म्हणजे असं हं, काही प्रॉपर लग्न नाही झालं. हं. ॲफिडेव्हिटवर असतं ना तिथले वकील वगैरे असतात तसंच ते करून दिलं त्यांनी. बरं. घाबरत-घाबरत केलं तेव्हा काही सुचलंच नाही. हं, हं, लग्न केलं आणि आता म्हटलं आता काय करायचं? हं, तर मी म्हटलं आता पोलीस चौकीमध्ये जायचाच प्रश्न होता. हं, संध्याकाळी पोलीस चौकीमध्ये आलो हं, आणि पोलिसांनी मम्मीला फोन लावला, की तुमची मुलगी इथे आली आहे. मम्मीला क्लिक झालं, की हिने काहीतरी केलंय. हां. मम्मीला पहिला वाटलं, की मी ज्या मैत्रिणीकडे जाते ना, हं, तिचे हं, पण थोडे लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात. मी जायची तिच्याकडे सारखं हं, तिची हं, हेल्प करायला. तर मम्मीला हं, वाटलं तिच्यामध्ये काहीतरी आहे. आणि जशी मी मम्मी आली ना, तर हं. मम्मीने आम्हाला दोघांना बघितलं ना, तर मम्मी एकदम म्हणजे खूप मम्मीने सरळ मला कानाखाली लावली. हां. मम्मी बोलते, "तू काय केलं?" हं, मला काही सुचलंच नाही. म्हणजे हं, काय बोलू आता मला काहीच समजत नव्हतं. हं, करायचं आणि मला केलं. हं, मम्मीने खूप हे केलं, की आत्ताच हे सगळं इथे संपव आणि इथूनच चल, हं, इथूनच चल. हं. मग मला माहिती होतं त्याने मला सांगितलं, की आता तू जर इथे मुकरली ना, तर मग मला जेल होईल इथून. हं, हं, हं. माझं मग ते लोकं माझ्यावर हे करतील. तर तुला आता काय करायचंय? आणि मी तर एवढी हे, की आता म्हणजे कसं होतं ना सर, त्यांनी पण त्याच्या लहानपणापासून आई-बापाचं प्रेम नव्हतं बघितलं. बरोबर. आमच्यासारखीच हे होती. तर मला असं वाटलं, की एखाद्याला पण लहानपणापासून प्रेम नाही भेटलं, तर ह्याला बरोबर माहीत असेल, की माझं दुःख काय? हं, तर आम्ही जर एकत्र आलो, तर आम्ही खूप छान पद्धतीने एकमेकांना सांभाळू आणि ज्या लहानपणापासून गोष्टी आम्ही हं, मिस केल्यात ना, हं.
त्या आम्ही भरून काढू. म्हणजे दोघांनाही कधी प्रेम मिळालेलं नाहीये. नव्हतं. त्यामुळे हां. एकमेकांना तुम्ही खूप जास्त प्रेम देऊ प्रेम शकता. हां. हे असं मला वाटलं, की हं, म्हणजे हा तरी आपला कधी घात नाही करणार असं मला वाटलं. हं, आणि तो होताच. म्हणजे ना हं, चाळीमध्ये पण खूप जण मला बोलायचे, हं, "खूप चांगला पोरगा" आणि तो सगळ्यांना सांगायचा, की हं, मी म्हणजे सगळ्यांना माहिती होतं, की हा हं, माझ्यासाठी वेडा आहे. हं, ही जर ह्याला भेटली तर खूप छान होईल असं वाटत होतं. आणि हं, सगळे मला बोलायचे ना, हं, तर मला असं मी स्वप्न बघायला लागली, की बापरे! आता तर आपण खूप छान होणार आहे आपलं सगळं. हं, तर मग तिथे पोलीस स्टेशनच्या इथे थोडंसं झालं. पप्पा वगैरे आले माझे, मम्मी वगैरे आले. हं, हं. तर ते सगळं झालं. मी म्हटलं, "नाही, मी आता नाही येणार. मी ह्याच्या संगतच जाणार." बरं. तर पोलिसांनी म्हटलं, की "आता हिने तर लग्न करून आले. आता हिला जायलाच लागेल." अच्छा. तर गेलो. हं, निघताना ना सर त्याच्याकडे घर पण नव्हतं. हं. म्हणजे तो कुठे ठेवणार आहे, हे पण मला माहीत नव्हतं. तरी डोळे बंद करून मी त्याच्यावर विश्वास केला, की नाही आता तो काय अच्छा, करणार ते करू, असं अच्छा, वाटलं मला. अच्छा. तिथून निघालो हं, आणि त्यांनी मला वाटतं तिथून फोन करूनच त्याच्या एका मित्राकडनं ना नायगाव साईडला एक घर बघितलं होतं. हं, पूर्ण हं, असं म्हणजे ना वेगळाच असा यूपी एरिया होता हं, हं, आणि तिथे आम्ही गेलो. हं. ट्रेननी गेलो आणि मला तर मम्मीची चिंता. कारण हां. लहानपणापासून माझी मम्मी अशीच बोलायची, की मी खूप समजदार आहे तिघांपैकी हं. आणि मी माझ्या मम्मीला खूप समजून घेते आणि मी लहानपणापासून समजून घेतलं आणि एकदाच मम्मीचा घात करून टाकला, असं झालं मला ते. काय करू समजत नव्हतं. तरी त्याने नेलं. असं एक रूम घेतली त्याने, त्याच्याकडे पैसे नव्हते. हं, एक चद्दर घेतलं, एक उशी घेतली. त्याने मला सांगितलं आणि मला बोलला, "चल तिथे जेऊया." जेवला तो माझ्यासमोर जेवतोय आणि मी तर बघतेच आहे. मला तर जेवणच पण जात नव्हतं. हं, कारण मी लहानपणापासून दुःख बघितलंय मम्मीचं. मी तर जेवली नाही. हं, तर त्याने 1-2 घास मला बोलला, "खा." खाल्ला. आम्ही झोपलो. तिथे रूम घेतलं. त्या रूममध्ये ना लाईट, पंखा काहीच नाही, काहीच नाही. तरी झोपलो. रात्र काढली. सकाळी उठून बघितलं, की काय, कुठे, कसं आहे, काय? हं, काहीच नव्हतं. 2-3 दिवस तर जेवलो पण नाही. कारण बाहेरूनच आणलं तिकडे आणि काहीच नव्हतं बाहेरचं. हं, मग नंतर त्याने त्याच्या मित्राच्या इथून थोडी भांडी वगैरे मागवली. तिथे राहायला लागलो. लग्न होऊन तिसरा दिवस झालं मम्मीने कॉन्टॅक्ट केला. म्हणजे मी फोन स्विच ऑफ करायची ना, ऑन केला की मम्मीचा लगेच फोन. "कुठे आहेस तू? ये तू आता. हं, सगळं जाऊ दे. सगळं जाऊ दे." म्हणजे सगळ्यांनीच मम्मीला सांगितलं होतं, की ती मेली आता आपल्यासाठी. तिच्या फोटोला हार लाव, हे ते. मम्मी बोलली, "नाही." भाऊपणा, "नाही. ती कशी पण असेल, तिला परत आणणार आम्ही. हं, तिला परत आणणार." फोन केला मम्मीने, कॉन्टॅक्ट केला मम्मीने. कारण मम्मी त्याला पण ओळखायची. हं, जवळच होता, तर मम्मी त्याच्याशी बोलायची. चांगला होता असा, मम्मीला पण असं वाटायचं. हं, पण फक्त कास्ट वेगळी होती, पण चांगलाच होता असं वाटायचं. हं, मम्मीने आम्हाला दोघांना बोलावून घेतलं. मम्मी बोलली, "कशी पण ये, तू भेटायला ये मला." आणि हं, मला भीती की आता मम्मी हे लोकं काय करणार? पण तिने काहीच नाही केलं. आम्ही भेटायला गेलो ना, ती भेटायला जेव्हा आली ना, तेव्हा मला काय सामान पाहिजे ना, ती सामान पण घेऊन आली. "तुला हं. चद्दर पाहिजे का? तुला कपडे पाहिजे का?" ती हां. घेऊन आली. ती भेटली मला. हं, मग ती मला बोलली, की "तू का असं केलं? तुला मी सांगितलं होतं. तुझं काय बनायचं होतं? मला तुझ्या अंगावर वर्दी बघायची होती आणि हं, तू हे काय करून बसली?" तर मी हं, मम्मीला म्हटलं, "मम्मी ठीक आहे ना, आता जाऊ दे." असं तिला हं, समजवलं. तर तिथे थोडे दिवस राहिलो. म्हणजे मला असं वाटतं ना, नालासोपारा 1 हप्ताच राहिलो आम्ही. हं, नालासोपारा का नायगाव होतं ते. हं, हं. 1 हप्ताच राहिलो. तर तिथून ना तिथे खूप यूपी एरियात आपलं ते हेच नव्हतं. तर मम्मी मला बोलली, की "इथे ये. आपण तुला रूम बघूया. आपण इथे राहूया." हं, तर त्यांनी ना लग्न जेव्हा आम्ही जात होतो ना, तर तो हं. ना चांगल्या जागी कामाला होता. म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये माझ्यासारखाच होता. तो बरं. सुपरवायझर होता. तो पण एक चांगल्या ह्याच्यात होता. तर तेव्हा तो छान होता. हं, तेव्हा त्यांनी लग्नाला जाताना ना त्यांनी कंपनीमध्ये इन्फॉर्म नव्हतं केलं. तर त्याची नोकरी सुटली होती. बरं. नोकरीवर त्याला सांगितलेलं, की "तू नाही यायचं आता." हं, हं, तर जसं आम्ही इथे आलो ना, तर त्याचं चाललं होतं नोकरीचं ये जा, ये जा करणं. इथे आम्ही भाड्याने घर वगैरे बघितलं. हं. मम्मीनेच घेऊन म्हणजे हेल्प केली. पैसे ओके. वगैरे आम्ही दिले, पण मम्मीने बघितलं. मग आम्ही तिथे राहायला लागलो. हं, हं, एक तिकडे पण जास्त नाही 15 दिवसच राहिलो. कारण त्याला कामच नव्हतं. हं, हं, मग मम्मी काय बोलली, "एक काम कर, तू माझ्या संगतच राहा. आम्ही पण बिल्डिंगमध्ये राहतो. आम्ही दोघंच मायलेक आहेत. तुम्ही हं, दोघं हं. राहा आमच्या संगत. अर्धं भाडं मला द्या. आपण अर्ध-अर्ध राहू." बरं. तर मी म्हटलं, "चल ठीक आहे." मम्मीच्या जवळ पण राहणार हं, आणि मग तर आम्ही तसंच राहायला लागलो. हं, हार्डली मला असं वाटतं मम्मीला 1 महिन्याचंच भाडं दिलं असेल आम्ही. त्याच्यानंतर आम्ही असंच राहत होतो. कारण तो कामालाच नाही जायचा. फक्त हं. 1 दिवस कामाला लागला, कुठे स्विगीला लाग, इथे लाग, तिथे लाग, काम हं. सुटलं, काम सुटलं असंच करायचा. अच्छा. आणि ते तर चाललंच होतं. पण त्याच्या अपोझिट म्हणजे एक मुलगा एवढं सांगितलं होतं, की तुला मला एवढे स्वप्न दाखवले होते. मी तुला असं जपणार, मी तुला तसं जपणार. ते कुठेच मला दिसत नव्हतं. म्हणजे तुम्हाला तो स्वप्न दाखवायचा? हां. लग्नाच्या आधी, की तू बघ तू जेवढे लहानपणापासून तुझे जे सगळे दुःख आहे ना, मी सगळे भरून काढणार. हं, मी सगळं तुला असं करणार, सगळं तुला तसं करणार. आणि लग्न झाल्यावर मी त्याला बघते, की हा तर 2 मिनिटं बसून मला प्रेमाने बोलत पण नाहीये माझ्या बाजूला बसून असं. मग मी त्याला बोलायची, "का असं होतंय?" मला असं वाटलं, की काम वगैरे नाहीये म्हणून असं होतंय. हं, हं, तर मी त्याला बोलायची. ते तसंच चालायचं. मग मला कुठेतरी फील झालं, की मी काहीतरी चुकीचं केलंय. म्हणजे मी खूप आंधळा विश्वास केलाय असं वाटलं मला. हं, हं.
आता मम्मीकडे तर राहतोय, हम्म. चाललंय. त्याला बोलायची तू कामाला जा, तू काम कर. हां, करतोय मी. कधी असं छोटं-मोठं काम केलं ना, तरी हम्म. छोटे-मोठेच खर्च. मम्मीला तर कधी भाडं वगैरे तिने कधी तोंडाने मागितलं पण नाही, की हम्म. मला भाडं द्या, मला लाईट बिल द्या. ती बर. समजून गेली होती, की मी हम्म. काय करून बसलीये आता. बरोबर. तर ते तसंच चाललं होतं. आणि मी पण आता म्हटलं काय करायचं? जे झालंय ते झालंय. ठीक आहे आता काय? हम्म. तसंच चालू राहिलं. मला तर कळून चुकलं होतं, की आता मी खूप मोठी चुकी केलेली आहे इथे. हम्म. तसंच चाललं आणि मग नंतर काय झालं, मी कामाला लागले. मी म्हटलं चला आता मी पण कामाला जाते. हम्म. आणि तेव्हाच ना मी त्याला काय बोलली होती, मला बाळ हवंय. म्हणजे हम्म. असं मी त्याच्या आजूबाजूला जायची, त्याची मावशी वगैरेच्या घरी तर मी जायची. तर हम्म. ते लोकं असे बोलायचे, की असं, की "एक बाळ झालं, लग्न झालं, तर बाळ कधी होणार तुला? हम्म. बाळ झाल्यावर सगळं सुधारतात." म्हणजे हम्म. हे आणि मला पण ना लहानपणापासून सर एकटेपणाच आणि लग्नानंतर पण असं वाटलं, की आता तरी माझा हा एकटेपणा संपला नाही, तो संपलाच नाही. अजून एकटेपणा झाला, असा झाला. कारण रात्री बापरे. झोपताना पण ना तो तिथे तोंड करून झोपायचा. मी जागतेय, मला बोलायचंय. हम्म. काहीच नाही, काहीच नाही, म्हणजे काहीच कधी नाही. प्रेमाने त्यांनी नाही, लग्नानंतर जवळ घेतलंच नाही? घेतलंच नाही. अरे बापरे. मी त्याला बोलायची आणि असं व्हायचं ना, जेव्हा मी त्याला बोलायची ना, तर तो माझ्यावर ओरडायचा. मला बोलायचा, "काय तू नुसतं प्रेम लावून बसली. काय आहे हे तुझं?" असं भिंती-भिंतीला हात-बीत आपटून घ्यायचा. "काय तुझं? मला झोपून दे." असा करायचा. मग नंतर मीच घाबरायला लागली. मीच बंद केलं त्याला बोलायचं. मग नंतर मी म्हटलं, की मी आता बाळाचा विचार करते, पण अजून मी काहीतरी चुकीचा निर्णय घेणार आहे आता याच्यामध्ये. हम्म. तर बाळाचे विचार साईडला ठेवून मी पण कामाला लागली. माझं लाईफमध्ये फर्स्ट जॉब मी बघितला कधी हे छोटंसं एक काम होतं हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या डॉक्टरच्या इथे. तर 6,000 मध्ये त्यांनी सांगितलं आणि कामाला लागली आणि परत लाईफमध्ये ट्विस्ट आला. 15 दिवस पण नाही लागले आणि मी गरोदर राहिली. मला कळलं, की मी गरोदर राहिली. ओके. आणि स्टार्टिंगमध्येच मी जेव्हा गरोदर राहिली ना, तेव्हा मी विचार केला, की माझं शिक्षण पण मी पुढे करते. म्हणजे एक आहे, जेव्हा तुमचं शिक्षण थांबतं ना, तर हम्म. सावित्रीबाई फुले योजना असं काहीतरी आहे, तुम्ही शिक्षण घेऊ शकता त्याच्याने. तर मी हम्म. त्याच्याने 13वी जॉइन केलं. तर इथे ठाण्याला होतं. माझ्या आत्याकडे सॅटर्डे, संडे त्याचे कॉलेज असायचे. तर तिथे पण मी जायची. मी म्हटलं, "एक साइडला शिक्षण पूर्ण करते." मम्मीने सांगितलं, की "तू आता शिक्षण पण पूर्ण कर." हम्म. तर मला कळलं गरोदर आहे मी आणि स्टार्टिंगमध्ये मला ना थोडासा प्रॉब्लेम होत होता. तर मग काम सोडलं मी. काम सोडलं आणि ते कॉलेज पण सोडलं आणि घरातच होती. तर घरात तर होती मी आणि आता गरोदर असल्यावर तुम्हाला माहिती आहे मूड किती चेंज होतात आणि हे. तर माझी एक्झॅक्ट. अजूनच चिडचिड व्हायला लागली. हम्म. व्हायची आधी आणि हम्म. आता तर अजूनच चिडचिड व्हायला लागली. स्वाभाविकच आहे. जर आपला पुरुष एवढं प्रेग्नन्सीमध्ये जर काळजी घेत नसेल, काहीच बघत नसेल, जॉब नाहीये, तर स्वाभाविक आहे की चिड-चिड होणारच. आणि जेव्हा मी त्याला सांगितलं होतं ना, त्याच्या चेहऱ्यावर जरा पण आनंदच नव्हता. म्हणजे असतं ना एखादा, की हं, आपल्याला बाळ होणार आहे हं, आणि मी तर खूप खुश होती. म्हणजे मला ना लहानपणीपासून मी कशी होती माहिती का? चाळीमध्ये आजूबाजूची मुलं जमा करायची. म्हणजे हं, त्यांची मम्मी कामाला गेली ना, हं, त्यांना आण, जेवण वगैरे चार, त्यांना झोपवायची. ते लोकं मला मम्मीच बोलायचे. अशी हं, माझी सवय होती. म्हणजे लहानपणापासून मी माझ्या बहिणीला पण सांभाळलं होतं. हं, मम्मी नव्हती कामाला जायची. लहान हं, बहिणीला पण मम्मीसारखंच सांभाळलं. हं, तिचं सगळं करणं, तिचा अभ्यासपासून ते घेऊन सगळं करणं. तर मला लहान मुलं खूप आवडायचे. हं, पण एकच होतं, की संध्याकाळी काय झालं ना, संध्याकाळी त्यांची मम्मी आली ना, ते लोकं त्यांच्या मम्मीकडे निघून जायचे. तर मला असं वाटायचं, की अरे दिवसभर मी सांभाळते आणि ते हं, लोकं संध्याकाळी निघून जातात. तर जेव्हा माझं लेकरू होणार, तर त्या जगामध्ये सगळ्या जगामध्ये तो फक्त माझ्याकडेच येणार. हं, त्याच्यात तो जेव्हा आला ना, तर माझं एकटेपण भरून निघणार. कारण तो हं, सतत मम्मी, मम्मी, मम्मीच करणार. हं, तर मी खूप खुश होते, की मला बाळ होणार आहे. हं. तर स्टार्टिंगमध्ये पण आणि प्रेग्नंट तर राहिली. मला टेन्शन झालं, की आता प्रेग्नन्सी राहिली, हा खर्च कुठून उचलणार? पैसा दवाखान्याचं तर कारण नाहीये. प्रेग्नन्सी माहिती होती. हं, पण नंतर कळलं, की साधं सोनोग्राफीचे पण 2,500-2,500, 3,000-3,000 आहेत. कसं करायचं, कसं काय करायचं? ते तर टेन्शन होतं. मम्मीला तर होतं. मम्मीला सांगितलं, "ठीक आहे ना मी, होऊन जाईल, होऊन हं, जाईल." ती म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह. हं, "हां, ठीक आहे ना, आहे जिवंत आहे ना मी." अशी तिची. हं, तर स्टार्टिंगमध्येच ना मला प्रॉब्लेम झाला. म्हणजे माझा भाऊ पण कसा माहिती का? आमची लहानपणापासून मारामारी. कारण आम्ही तिघंच राहिलेलो. हं, आम्हाला कोणी शिकवली नाही शिस्त वगैरे आणि आम्हीच आमचं मारामारी करायचो. आम्हीच खायचो, आम्हीच करायचो. घरी हं, आम्हाला कोणी सांगितलं नाही, की तुम्ही घरी हे करा किंवा ते करा. हं, आम्ही आमच्या हिशोबानेच उठायचो. आम्ही आमच्या हिशोबानेच आमची तयारी करायचो, असं होतं. तर हं, तो मस्ती करायचा. त्याची ती मस्ती तेव्हा मला खूप हे व्हायची. हं, स्टार्टिंगचे माझं हे होतं, हं, 2रा-3रा महिना हं, प्रेग्नन्सीचं सांगते तर एकदम हे झालं. हं, तर स्टार्टिंगचा महिना होता हं, आणि मला ते माझे हार्मोन चेंजमुळे मला अजून चिड व्हायची. तर त्याचे हं, माझे भांडण व्हायचे. हं. आणि हा काय करायचा ह्याची सवय काय होती माहिती का? माझ्याबद्दल मम्मीला हे करायचा, की तुमची मुलगी ना अशी करते, तुमची मुलगी अशी बोलते, तशी बोलते. म्हणजे चाड्या लावायचं काम असतात ना, तसं करायचा. अच्छा. आणि एक तर आधीच मम्मीची चिडचिड, कारण हं, तो कामाला जात नाहीये, हं, भाडं देत नाहीये, हं, लाईट बिल देत नाहीये, हं, तो काहीच करत नाही, राशन पण भरत नाहिये. हं, सगळं मम्मी करते.
आता डिलिव्हरीचा खर्च आहे, थोडं बहुत ती करते, थोडं बहुत तो करतो नाही असं नाही केलं आणि करतो. आणि वरून असं त्यांनी सांगितलं तर मम्मीला अजून चिडचिड व्हायची. तर कुठे-कुठे ना माझ्या आणि मम्मीमधनं ना थोडेसे वाद व्हायला लागले. ओके. आणि मला तर चिडचिड होत होती. प्रेग्नन्सीचा डे 1 सर 9व्या महिना झालाच नाही, 7व्या महिन्यातच झाली डिलिव्हरी. माझी चिडचिड एवढी मला हे झाली ना, कधी मी स्वतःकडे लक्ष नाही दिलं. कधी मी टाईमावर जेवली नाही. कधी मी ना माझी काळजी घेतली ना, कधी मला त्याने सांगितलं की "बस नाश्ता कर." कधी नाश्ता केलाय, जेवली हे पण त्यांनी विचारलं नाही. फक्त सकाळी निघून जायचा की मी चाललोय कामाला आणि संध्याकाळी वगैरे यायचा. "हां, काम झालं?" "हां, झालंय ना, काम करायला चाललोय मी, काम करतो." तर तो गाडी पॉलिशिंग करायचा. तर "हां, एक गाडी पॉलिश केली ना मी." असं करायचा. तर त्याच्यामध्ये असंच मी टेन्शन आता हा कुठून आणणार डिलिव्हरीचे पैसे वगैरे ह्याच्यामध्ये असे दिवस निघत होते. त्याच्यामध्ये माझी चिडचिड व्हायची भरपूर. तो हे करायचा माझ्या भावासंग माझं कधी हे झालं तर मला चिडचिड व्हायची. मी प्रेग्नंट असताना डिलिव्हरीचं पोट घेऊन ना मी अशीच बाहेर निघून जायची फोन घेऊन. कुठे मंदिरात बस, आमच्या इथे एक मंदिर होतं. तिथे मंदिरात बस, कुठे गार्डनमध्ये जाऊन बस, कुठे काय कर, की म्हटलं अरे बापरे! काय आयुष्य करून बसली मी. माझं काय होतं, की मी मोठी जाऊन मला काय-काय करायचं होतं आणि मी हे काय करून बसली. फक्त एक डिसिजनमुळे माझं पूर्ण नाही का माती होतच चालली आहे. काहीच सुधरत नाही. म्हणजे काहीच आयुष्यामध्ये चांगलंच घडत नाहीये. आणि आता मी हे बाळाला पण जन्म देणार आहे, त्याला या जगात आणणार आहे आणि त्याचं पण मी काय हाल करणार आहे. तर माझंच काही नाहीये तर त्याचं मी काय करणार? बरोबर. त्या टेन्शनमध्ये अशीच बसायची. तो विचारायचा सुद्धा नाही. त्याला माहीतच आहे की इथे पण तो घ्यायला पण यायचा. मम्मी यायची, "काय तू वेडी आहे? चल घरात, चल घरी." अशी करायची मला. तर असंच चालायचं. एकदा दोनदा तर असं सुसाईड करायचा प्रयत्न केला, की मी संपवते आता काय करू मी? या जगातच माझं काय नाहीये आणि मी उगाच त्रास झालाय. मम्मीच्या डोक्यावर पण त्रास झालाच आहे. ह्याला तर काहीच नाही पडलेली आहे. तर असं झालं. तसंच चाललं. 5वा 6वा एक 6वा महिना लागला ना, तर माझं ना थोडंसं बॉडी वगैरे सुजायला लागली. कारण मी माझं लहानपणापासून ना ओव्हर थिंकिंग खूप आहे सर मी खूप विचार करते. सारखं विचार करते. कारण लहानपणापासून ट्रॉमा होत आले. मम्मी-पप्पाचं असं झालं, चाळीमध्ये आजूबाजूला बघायची, कशी नवरा-बायको भांडतात, कसे मारतात, कसे मुलांचे हाल होतात आणि हॉस्टेलची लाईफ 3-4 वर्ष हॉस्टेलची लाईफ काढली. तर सगळं ना विचार खूप अजून पण मी खूप विचार करते. मला खूप विचार येतात. तर ते विचारामध्ये ना आतमधून मला समजत नव्हतं, की मला काहीतरी होतंय. पण आतमधून माझी तब्येत खराब होत होती. तर 6.5 महिने झाले आणि ना माझी बॉडी अचानक सुजायला-बिजायला लागली. मी तेव्हा माझ्या आत्याकडे गेली. माझी सख्खी आत्या नाही, चुलत आत्या. तर ती मला बोलली, "चल माझ्याकडे थोडंसं तुला चेंज होईल." तर तिच्याकडे गेली. तर तिच्याकडे गेली ना, तर अजूनच माझं बॉडी वगैरे हे जायला लागलं. तिच्याकडे जाऊन थोडं माइंड फ्रेश झालं, पण ते सुरुवातीत ना शरीरात झालं होतं चालू. तर इथे आली ना, तर चेकअपचा डे होता. तर माझं प्रायव्हेटमध्ये पण ठेवलं होतं आणि BMCमध्ये पण ठेवलं होतं. तर मी प्रायव्हेट डॉक्टर होते माझे. त्यांच्याकडे गेली, लेडीजच होत्या. तर त्यांनी मला बघितलं, म्हटलं, "तुला काय झालंय हे?" मी म्हटलं, "काय नाही मॅम." तर त्यांनी माझी बीपी चेक केली. त्या घाबरल्या. मला बोलतात, "तुझी 240 बीपी झाली आहे. तू काय केलंयस हे?" मी म्हटलं, "मॅम काय नाही केलं." तर मला बोलतात, "ते तू पूर्ण सुजली आहेस." आणि मी पूर्ण म्हणजे इतकी जसं हत्तीरोग झाल्यासारखं होतं ना, तसं झालं होतं माझं शरीर. बापरे! आणि 240 बीपी, श्वास घ्यायला त्रास होत होता. कारण मी पोलीस भरती सोडली होती ना, तर तेव्हा ना मला थोडा अस्थमाचा प्रॉब्लेम झाला होता. वर्कआउट सुटलं होतं, खाणं सुटलं होतं आणि त्याच्यामुळे थोडासा मला अस्थमाचा त्रास झाला होता. सर्दी झाली की मला श्वास घ्यायला त्रास होतो. तर तसं झालं आणि तिने लगेच बाहेर जाऊन मम्मीला सांगितलं, की हिची क्रिटिकल झाली आहे सिच्युएशन. तिने लगेच रिपोर्ट वगैरे काढायला लागले. ती बोलली, "तुला आता ॲडमिट करायला लागेल इथेच." तर तिने मला ॲडमिट वगैरे केलं. बीपी नॉर्मल करायची. ती बोलली, "बीपी नॉर्मल करायलाच लागेल. 240 बीपी आहे." आणि लहानपणी जेव्हा मी होते ना, तर मला फिट यायची. म्हणजे आमच्या तिघं बहिणी आमचं जेनेटिक थोडं प्रॉब्लेम होतं. तर आम्हाला फिट यायची. पण मम्मीने कोर्स केल्यानंतर ना 5 वर्ष झाल्यानंतर मला कधीच नाही आली. पण ती बोलली, "ही तर येऊ शकते आणि तिला जर फिट आली ना, तर बाळाला धोका आहे पोटात." तर तिने माझी थोडीशी तिथे ॲडमिट केलं. आता ॲडमिट केलं, माझ्या डोक्यात हेच टेन्शन, की आता ॲडमिट तर केलंय, पैसे कुठून आणणार डिस्चार्जचे? आणि त्याच्या चेहऱ्यावर तर मला काहीच दिसत नाहीये. त्यांचं टेन्शनच दिसत नव्हतं मला. त्याला काही काळजीच नव्हती? काळजीच नव्हती. म्हणजे असं एकदमच "हां, हां, ठीक आहे." असाच होता तो. म्हणजे एखादा माणूस असतो ना असा क्विक सगळं आता डिलिव्हरी होणार आहे माझ्या बायकोची, कुठेतरी आपण धडपड करायची, कुठेतरी काय करायचं तसं होतं. त्याचं दिसतच नव्हतं मला काय. कसं तरी तिने मला स्टेबल केलं. ती बोलली, की "आता बाळ काढावं लागेल आपल्याला, कारण बाळाला श्वास घ्यायलाच होत नाहीये. हिची बॉडीच अशी झाली आहे ना, की बाळापर्यंत ऑक्सिजनच पोहोचत नाहीये. आता हिचं बाळ एकतर मी काय करू शकते, बाळ काढून
7वा महिना लागायलाच होतं. ती बोलली, "बाळ काढून मी फक्त काचेत ठेवायला लागणार. मी फक्त बाळ काढून देऊ शकते. काचेत तुम्हाला कुठेतरी प्रायव्हेट ठेवायला लागेल. कारण बाळ आपण जास्त वेळ ठेवूच शकत नाही. आणि बाहेर 1 दिवसाचे काचेचे 13,000, 14,000 हजार रुपये हे भाडं होतं बापरे. हॉस्पिटलमध्ये. आणि तुझं सिझरिंग करायचंय. सिझरिंगच करावं लागेल. नॉर्मलमध्ये एवढी तिची क्षमता नाहीये आणि बाळाची क्षमता नाहीये, की एवढं तो लढून बाहेर येऊ शकतो. तर ऑपरेशन करूनच काढायला लागणार, कारण बाळ खूप छोटं आहे. 7व्या महिन्याचं बाळ म्हणजे खूप छोटं आहे. खूप छोटं. सोनोग्राफी केली तर तो 800 ग्रामच दिसत होता आतमध्ये. तर ते झालं. डिस्चार्ज वगैरे ती बोलली, "आता नॉर्मल आहे तर आता घेऊन जा तुम्ही. थोडंसं आपण 1-2 दिवस ऑब्झर्व्ह करूया." घरी आणलं. कसलं काय, बॉडी तर सुजलीच आहे. 240च बीपी. बीपी कमीच होत नाहीये. आणि मग परत काय करायचं, काय करायचं, काय करायचं? ती मग काय बोलली, "एक काम कर, कुठेतरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये BMC वगैरेमध्ये ट्राय कर." कारण मम्मीने सांगितलं होतं तिला, की आमची एवढी परिस्थिती नाहीये. त्याला काढून काचेत फक्त एका दिवसाचं ती. आणि तिने सांगितलं होतं, की बाळ किती दिवस काचेमध्ये राहणार हे मी नाही सांगू शकत. ते बरोबर. त्याची तब्येत सांगू शकते. 1 महिना पण लागू शकतो, 2 महिना पण लागू शकतो, 3 महिने पण लागू शकतो. बापरे. तर मग मम्मीला टेन्शन होतं, काय करायचं? घरी आणलं, विचार केला आम्ही काय काय. तर BMCच्या इथे तिथे हॉस्पिटलमध्ये पण बघितलं. मी जायची ना सर, ते लोकं माझं बीपी वगैरे चेक केलं ना, माझा केस पेपर फाडायचे आणि मला बाहेर पाठवून द्यायचे. "तू जा बाई, इथून तुझं काय नाही होणार, तू जा." असेच करायचे. पण नंतर मग घरी बसलो, थोडा विचार केला. मम्मी बोलली, "ठीक आहे, कर्ज काढूया कुठून तरी, प्रायव्हेटमध्येच करूया." 2-3 दिवसांनी प्रायव्हेटमध्ये गेलो. आता प्रायव्हेटच्या डॉक्टरांनी पण हात वर केले. "नाही मॅडम, इथे नाही होणार. आम्ही हात नाही लावू शकत. किती पैसे लावा तुम्ही, नाही होणार इथे. तुम्ही केम हॉस्पिटलमध्ये जा." केम जे आपले मोठे हॉस्पिटल आहेत, तिथे जा मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये. तर मम्मी घाबरली, काय करणार? तर मम्मी बोलली, "ठीक आहे, जाऊया आपण." तर एक रात्र होतं. माझ्या पप्पांना आम्ही बोलवलेलं. पप्पा माझे ड्रायव्हर आहेत. तर त्यांना बोललं, "पप्पा घेऊन चला ना." तर गेलो आम्ही तिथे. तिथे गेलो, ₹10 चा केस पेपर काढला आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेलो आणि तिथे म्हणजे बापरे! सगळे पेशंट. ते बघून माझी अजूनच हे झाली. सगळे असे जळालेले ॲक्सिडेंट पेशंट, हे पेशंट, ते पेशंट आणि सगळे ओरडाओरडी करतायत जागेसाठी. आणि मी तिथेच थरथरायला लागली. म्हटलं, "मम्मी मी काय करू? मला समजत नाहीये." मम्मी पण घाबरली. कधी आयुष्यात कधी बघितलंच नव्हतं. तिने असं म्हणजे हे होती, ती पण पहिला कमजोर होती, पण तिने नंतर परिस्थिती बघून ती खूप भक्कम झाली होती. ती बोलली, "ठीक आहे, आपण बघू." तर आलो. मम्मी बोलली, "नको, इथे तर नाही होणार तुझं काय. चला आपण घरी जाऊ परत." परत ट्राय केलं डॉक्टरांना हात प्रायव्हेट कुठे, "सर घ्या ना, प्लीज घ्या ना." ते बोलले, "मॅडम नाही होऊ शकत. आमचं लायसन्स हे होऊन जाईल हिचं डिलिव्हरी केली तर. एवढी हिची केस खाली गेलीये. होऊ शकत नाही. तुम्हाला तिथेच जायला लागणार. तुम्ही तिथेच जा. तुमचं तिथेच होणार." असं झालं. तर परत आम्ही गेलो बॅग उचलून आणि गेलो आणि जाताना ना, म्हणजे त्याची आईचं कसं होतं माहितीये, त्याची आई पण होती, पण त्याच्या आईंनी ना कधी त्यांच्या मुलांना लक्ष नाही दिलं. ओके. त्याची पण बहिण होते, पण तिने कधी लक्ष नाही दिलं. तर तिला पण आम्ही बोलावलं होतं, की तू पण चल. तर तिथे घेऊन गेलो आम्ही तिला. माझा भाऊ, मी, तो मग यात व्यक्ती. तुमच्या सोबत त्यांची काही धडपड नव्हती का तुमच्या मिस्टरांची? तो सोबतच होता फक्त. त्याला अच्छा. दिसतंय जसं चाललंय तसं बसायचं, हे करायचं, पण पण ते काही इनिशिएट घेत नव्हते का? ह्या हॉस्पिटलला जाऊ, त्या काहीच नाही. हॉस्पिटलला जाऊ? मम्मी करते ना, आहे ना, हिची मम्मी आहे ना, करते ना. तो फक्त सोबत आहे. आणि सोबत आहे तर तरी तू माझा हात पकडून तरी बस ना. तुला काही त्रास होतोय का? नाही. फक्त तो असं वाटत होतं ना, की हा पण म्हणजे माझ्या भावासारखा किंवा काकासारखा आहे, सोबत आहे. नवरा असं वाटतच नव्हता, की हा माझा नवरा आहे. अरे असं बापरे. वाटतच नव्हतं. आणि तिकडे ना माझ्या मम्मीचं कसं होतं ना, म्हणजे जेव्हा डॉक्टर चेक करायचे ना, तेव्हा मला बाहेर पाठवायचे. "तुम्ही मॅडम जरा बाहेर बसा ना, मला घरच्यांशी बोलायचंय." तर अच्छा. ते माझी सिच्युएशन त्यांना सांगायचे आणि सांगायचे, की हिला नाही सांगायचं. म्हणजे तुम्ही तिला सांगितलं ना, टेन्शनने एक तर तिच्या डोक्याची नस फाटू शकते किंवा बापरे. ती काहीतरी होऊ शकतं. पण माझी मम्मी अशी होती ना सर भक्कम, की बाहेरून मला सांगायची, "डॉक्टरांनी असं सांगितलंय. तुझं तू बघ तुला आता काय करायचंय. तुला टेन्शन घेऊन मरायचंय का तुला बाळाला या जगात आणायचंय?" ती मला असं उलटंच बोलायची. म्हणजे तिला माहिती, की हिला सरळची भाषा समजत नाही. तिला उलटंच समजतं. ती अच्छा. तशीच सांगायची मला. मग बोलायची, "आता पण तुला टेन्शन घ्यायचं तर घे." तर मी बोलायची, "नाही मम्मी, मी आहे." मग बोलायची, "तू स्ट्रॉंग राहा. तू स्ट्रॉंग राहा, सगळं होणार." अशी मग बोलायची. कोणत्या हॉस्पिटलमध्ये तर केलं? केममध्येच गेलो परत. परत केममध्ये गेलो. संध्याकाळचा टाईम होता, परत गेलो. तर झालं काय, त्या हेल्दी होत्या त्याची मम्मी. तर तिला आम्ही बसवलं. आता तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे माहिती आहे किती धावपळ करायला लागते. तर तिला बसवलं, "सामान तू बघ जरा करून." तर ते आम्हाला तिथे ॲडमिट केलं. त्याच्या मम्मीला आम्ही बसवलं आणि आम्हाला ॲडमिट केलं. आणि तिथे सगळे स्टुडंट होते. सगळे स्टुडंट होते. बरं. तर ॲडमिट तर करून घेतलं. बीपी वगैरे चेक केली. "हां, ठीक आहे, आम्ही तुम्हाला ॲडमिट करू," असं सांगितलं. ॲडमिट करून घेतलं आणि "तुमचा नंबर आलाय, आम्ही तुम्हाला सांगणार आणि तोपर्यंत तुम्ही खाय प्यायचं नाही," असं सांगितलं. आणि तिथे मोठे डॉक्टर वगैरे येतात. तर मम्मीने सांगितलं होतं, की मुलाची आणि
आईची फक्त 30% आपण काळजी घेऊ, म्हणजे चान्स गॅरंटी. घेऊ शकतो, गॅरंटी, पण नाहीच वाचणार. आम्ही अरे तुम्हाला सांगतो. तर बापरे! मम्मी बोलली की माझ्या मुलीला वाचवा, बाळाचं तुम्ही प्रयत्न करा. हं, ठीक आहे. हं. तर कसं बसं करत 2 दिवस झाले होते मला ऍडमिट करून, आणि मम्मी लोक तिथेच होते. आणि नेमकं त्या रात्री मम्मी काय बोलली माहितीये, की एक काम करूया, मी हं. आता बहीण छोटी घरी होती, हं, हं. तर मी घरी जाऊन राउंड वगैरे मारून येते. तुझं काय अजून वस्तू असेल तर मी घेऊन येते. हं, हं. आणि तोपर्यंत त्या व्यक्तीला ठेवलं. त्याला म्हटलं, की "तू हिच्या संगत राहा." हं, हं. आणि मी आणि माझा भाऊ जाऊन येतो. हं. तर मम्मी गेली रात्री, आणि मी म्हटलं, "ठीक आहे, सकाळी मम्मी येईल." आणि नेमकं सकाळी 4 वाजता एक सिस्टर उठवायला आली, की हं. "ओ मॅडम, चला तुमचं डिलिव्हरी आहे." हं. मी म्हटलं, "माझी मम्मी नाहीये सोबत मॅडम. कोणी पण असेल त्याला बोलवा आणि चला, तुमचा नंबर आलाय." हं. मी म्हटलं, "ठीक आहे." हं. आणि तेव्हा मला युरिनची बॅग वगैरे लावली होती. हं, हं. तर तिने, मी म्हटलं, "व्हीलचेअर देता का जरा मला?" हं, हं. व्हीलचेअर दिलं. मी व्हीलचेअरवर बसले आणि चालवत-चालवत पुढेच गेली. तिथे कॉरिडॉरमध्ये झोपलेले असतात ना, तर मी आवाज दिला त्याला जोरात, व्यक्तीला. हं. तर तो आला. मी हं. म्हटलं, "डिलिव्हरीसाठी बोलवलंय, चल आतमध्ये." हं, हं. तर घेऊन गेले आतमध्ये. हं. तर आतमध्ये घेऊन गेले. बापरे! ती रूम बघून मी एवढी घाबरली, की तिथे सगळे यूज केलेले टूल्स पडलेले होते. आणि त्यांनी मला आतमध्ये नेलं, "चला इथे बसा." आणि त्यांनी मला विचारलं होतं तेव्हा, की "तुला सिझरिंग हवंय का नॉर्मल हवंय?" नॉर्मलमध्ये तर बाळाची गॅरंटीच नाही, पण सिझरिंगमध्ये आहे. तर म्हटलं, "चला सर, सिझरिंग करा, चालेल मला त्रास, हं, हं. सिझरिंग करा." तर तिथे सिझरिंगसाठी मला आतमध्ये नेलं. आणि तो एक्सपिरियन्स खूप घाणेरडा होता. पण एवढं आता तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगणार. ऑपरेशन करायला लागलं. हं. घेतलं मला. त्यांनी हं, मला हं. ऑक्सिजन वगैरे सगळं लावलं. फक्त मला असं घडी आणि माझं दिसत होतं, की माझी हार्टबीट किती चालते. हं, हं. आणि ते लोकं माझं ऑपरेशन करत होते. आणि तेवढ्यात ह्यानी वाटतं बाहेर मम्मीला फोन वगैरे करून ठेवला होता. हं, हं. तर चाललं होतं, आणि बरोबर ना बाळाचा आवाज आला. 6:34 वाजले आणि बाळाचा आवाज आला. तर म्हटलं बाळ झालंय वाटतं. हं. बाळ झालं आणि ते सगळं त्यांनी वाइंड अप वगैरे केलं. तर तिथे एक माणूस होता. मी म्हटलं, "मला काय झालंय?" तर मला बोलला, की "तुम्हाला मुलगा झालाय." हं. तर मी म्हटलं, "कसा आहे?" तर बोलतात, "आता तेवढं तर माहीत नाही, पण जेव्हा बाळ झाल्या-झाल्या रडले ना, तर हं. ते चांगले असतात मानायचं. पण तुमचा बाळ चांगला रडलाय, तर तुमचा बाळ चांगला आहे." हं, हं. तर असं बोलले. तर ते झालं, सगळं झालं. आणि मला मला बाहेर काढलं. बाहेर काढलं तर मम्मी आणि भाऊ दिसले मला. हं, हं. मम्मी आणि भाऊ दिसले, तर मी मम्मीला म्हटलं, "मम्मी, मला मुलगा झालाय." मम्मी बोलते, "हां, त्याला आम्ही काचेत ठेवून आलोय." हं, हं. तर तिथे ठेवलं, आणि माझ्या तर मी गुंगीमध्ये काहीच हं, हं. हे नव्हतं. आणि जशी ती गुंगी उतरली, हं, हं. बापरे! त्या टाक्यांचं दुखणं इतकं डेंजर होतं ना ते दुखणं, म्हणजे असं वाटत होतं, की देवा आत्ताच जीव घेऊन टाक. इतके ते टाके दुखत होते ना, आणि त्याच्यामध्ये सगळे माझ्या जवळ होते. माझी मम्मी वगैरे सगळे, पप्पा वगैरे पण आले होते, आजी वगैरे हं, भेटून गेले हं. होते. हं. पण मी त्या व्यक्तीकडे बघत होते, तो कधी येऊन माझ्या डोक्यावर हात फिरवतोय, किंवा एक मायेचा हात नाही का, की आपल्याला बाळ झालंय किंवा काय, हं. काहीच नाही. तो तसाच होता, अनोळखी व्यक्तीसारखा आजूबाजूला होता, पण कधी जवळच आला नाही, असा होता. तर ठीक आहे, पण हं, हं. त्यावेळेस मला बाळाची हे होती. हं, हं. मी ज्या ह्याच्यावर होती ना, त्याच्या 15 मिनिटाच्या दुरीवर माझं बाळ होतं. अंतरावर बाळ होतं, काचेमध्ये होतं. बरं. तर छोट्या बहिणीला तिथे ठेवलं होतं. कारण हं, तिथे हं. खूप हे होते, प्रोसिजर वगैरे हं. होते. ते मग डीपमध्ये नाही सांगत, की हं, बहिणीला हं. ठेवलं होतं. कारण तिथे एन-आय-सी-यू ओके. असतं. तर खूप तिथे हे असतात. हं, हं. मी म्हणजे माझी स्टोरी आहे ना, प्रेग्नन्सी स्टोरी, माझं YouTube चॅनल आहे, त्याच्यावर मी शेअर केली आहे. हिंदीमध्ये केली आहे. बरं. तर त्याचं तिथे होतं. हं. तर तिथे मला तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज केलं. हं, हं. डिस्चार्ज केलं आणि मला बोलले, "तुम्हाला आता बाळाकडे जायचंय." हं, हं. तर मी बाळाकडे जायला निघाले. मी तर खुश, की माझं बाळ कसं असणार. हं. आणि मग तेच टाके घेऊन गेली मी. हं, तर हं. तिथे बहिणीला काढलं आणि मला आतमध्ये टाकलं. बहिणीने मला सांगितलं कसं काय-काय करायचंय. हं, हं. तिथे खूप प्रोसिजर होती सर. खूप म्हणजे हं. तुम्ही आतमध्ये गेलात ना, तुम्ही एक जेलसारखं होतं. हं. जेलच्या आत तुम्ही त्या जाळीच्या बाहेर नाही निघू शकत. बरोबर. आणि बाहेरचा व्यक्ती आतमध्ये नाही येऊ शकत. जो आतमध्ये हं. गेला तो आतमध्येच राहतो. कारण हं. बाळामध्ये ना एवढं पण कोणत्याही प्रकारचं किटाणू किंवा काही नाही. कारण ते बाळ खूप हं. छोटे जर्म्स असतात. ज्या असतात त्या. जर्म्स. ते हं. बाळ इतके असतात ना, की म्हणजे ते बाळ गर्भाशयातच असतात. तसं असतं ती काचेची ओके. पेटी वगैरे. बरं. तर बहिणीला म्हटलं, "चल मला बाळ दाखवलं." दाखव. मला वाटलं, की माझं बाळ आता, म्हणजे मी आजपर्यंत असं कोण आजूबाजूला बघितलं, की बाळ कसे असतात तसं. हं. असं हेच नव्हतं, की माझं बाळ कसं असणार. तिने सांगितलं, मला आतमध्ये घेऊन गेली. आणि खूप मी जेव्हा गेली ना, इतके बाळ होते ना तिथे, इतके बाळ होते ना, सगळे त्या काचेच्या पेटीत. बाळ तर दिसतच नव्हते, मशिनीच दिसत होत्या. आणि तिने माझं हाताचा नंबर असतोय, बाळाचा नंबर, तिने तिकडे घेऊन गेले. आणि मी असं डोकून बघितलं ना, तर माझा मुलगा होता तिकडे. हं. आणि माझा मुलगा कसा होता माहिती एवढंच असेल सर, कुत्र्याचं पिल्लू असतं ना, हं, हं. एवढंच होतं. बापरे! हं. त्याच्या तोंडात, नाकात, कानात, पोटात, पायात सगळीकडे मशिनी, सगळीकडे मशिनी. तोंडात बापरे! काहीतरी पाईप टाकलाय. त्याचे डोळे झाकलेत. त्याचं डोकं तर एवढंच होतं. म्हणजे एवढंच असेल मला वाटतं, हां. त्याला पण टोपी लावली आहे. त्याचा हात तर एवढंच, मला असं वाटतं पंजा तर एवढाच असेल त्याचा असा. कारण 900 ग्रामचाच, हं. 800 का 900 ग्रामचाच झाला होता. हं, हं.
त्याला बघितलं ना सर, माझ्या पायाची जमीन सरकली, की बापरे हे काय झालं माझ्या संगत. मी हम्म. आता विचार केला की इथून नवीन जर्नी मी स्टार्ट करीन, हम्म. की आता झाले ते झालं असं वाटलं. पण त्या बाळाला बघून ना बापरे काय करू आता. तर डॉक्टरांनी सांगितलं की आता इथे 3 महिने तरी राहायचंय तुम्हाला त्याच्यासोबत. जोपर्यंत त्याचा वाढ होत नाही आणि इथून सोडत नाही तोपर्यंत. त्याच्यासोबत तर राहिली. मम्मी वगैरे गेले. मम्मीला म्हटलं, "तू आता जा, किती काळजी करणार ना माझी पण." बहिणीचं लग्न होणार होतं. 2 महिन्यातच बहिणीचं लग्न पण होतं. म्हटलं, "या व्यक्तीला राहू दे. डबा वगैरे पाठव. मम्मी डबा वगैरे पाठवेन तुला." ओके. इथेच ठेवलं. तिथे कसं होतं माहिती सर, प्रत्येक दिवशी कोण ना कोण बाळ मरायचं. मला असं वाटायचं की आता सिस्टर येऊन बोलले, "तुझं बाळ गेलं आणि तू बापरे. घरी जा." असं व्हायचं. इतकी धगधग, इतकी धगधग, परत ओव्हर थिंकिंग चालू. प्रत्येक 2 तासाला सर तुम्ही जायचं फीडिंगला. तुम्हाला झोप नाही, तुम्हाला आराम नाही, तुम्हाला काहीच नाही. तेच सिझरिंगची टाकी घेऊन त्या फाटक्या चटईवर तुम्ही राहायचं. तसं दिवस काढायचे. तिथेच कोणी दिलं बाहेरून जेवण, ते तसंच होतं. 1 महिना नाही, 2 महिने नाही, 2.5 महिने राहिली तिथे. 2.5 महिन्यानंतर ना सर 10व्या माळ्यावर होतं. तिथे सर्दीमुळे मला अस्थमाचा प्रॉब्लेम चालू झाला. मला श्वास घ्यायला त्रास होत होता. जेव्हा डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नंट होती ना तेव्हा मी, माझं शरीर एवढं फुगलं होतं ना, माझ्या असं हाताला तुम्ही हात लावलात ना, तर आपल्या चपातीचं पीठ कसं असतं आतमध्ये जातं, तशी माझी स्किन आतमध्ये जायची. मी मांडी घालून बसली ना, माझ्या मांड्या आतमध्ये जायच्या आणि थोड्या वेळाने ते नॉर्मल व्हायच्या, पण त्या मांड्या आतमध्ये जायची. म्हणजे असं होतं, पूर्ण रक्ताचं पाणी झालं होतं शरीरात. 240 BP. थोडं-थोडं तिथे हे झालं, पण नंतर मग अस्थमाचा त्रास झाला. बहिणीला परत बोलावलं. मम्मी बोलली, की "आता तू थांब थोडे दिवस, हिला घरी घेऊन जाते." घरी घेऊन गेली, बहीण राहिली थोडे दिवस. अजून प्रॉपर ना 3-3.5 महिने झाले. पेशन्स लेव्हल इतका संपला होता ना सर, की इकडून दूध पाठवायला लावायचं आणि तिकडे ना बाळ फीडिंग नाही करत. म्हणजे लहान पोरांना ते ओढणारच काय ना दूध आपलं. त्यांना वाटी चम्मचमध्ये द्यायचं. आपलं आपण दूध काढायचं वाटीमध्ये, मग त्यांना भरवायचं. मग ते पिणार. पहिलं तर इंजेक्शननी द्यायचं. त्यांच्या तोंडात गळ्यात पाईप टाकतात. त्या पाईपनी त्यांना तुम्ही दूध द्यायचं. तसं होतं. धनतेरसचा दिवस होता. मम्मी बोलली, "आपण काय असेल जाऊ दे. आपण घरीच घेऊन येऊ त्याला. घरी घेऊन येऊ, सगळं संपू दे. घरी घेऊन येऊ आपण त्याला." घरी गेलो आम्ही आणि आमच्या रिस्कवर डिस्चार्ज घेऊन आलो घरी. आता घरी तर घेऊन आलो एवढ्या बाळाला. त्याचं वजनच वाढत नव्हतं सर. तुम्हाला ती स्टोरी सांगेल ना, खूप लाँग स्टोरी आहे. त्याचं वजनच वाढत नव्हतं आणि या सगळ्या पिरियड्समध्ये पण ना, तो कधीच माझ्यासोबत म्हणजे असा हाताला हात पकडून त्यांनी थांबवलं की म्हणजे असं धरलं नाही. असं बोलतात ना, एक पाठिंबा देणं, की मी आहे तुझ्यासोबत. बरोबर. काहीच नाही. तिथे राहायचा. तसंच जेवण दे, डबा दे, हे दे. हां, हे आणतो, ते आणतो. पण तू नवरा म्हणून माझ्या संगत असं 2 मिनिटात प्रेमाचे शब्द बोल ना. नाहीच केलं त्यांनी तसं. त्यांनी तसं केलंच नाही. मग नंतर काय झालं, घरी आणलं. घरी आणलं आणि ते 1.5 महिन्याचं बाळ म्हणजे तेव्हा तो झाला होता 3-3.5 महिन्याचा बाळ. पण तो एवढाच होता सर. तरी 1.5 किलोचाच होता. तर ते डिलिव्हरीचं त्याचं तशी चालू झाली त्याची सुरुवात. त्याची सांभाळणं पण ना सर खूप मुश्किल होतं. खूप म्हणजे खूप मुश्किल होतं. इतकं ते होतं ना, की स्वतःला मी विसरून गेली होती. आणि त्याच्यामध्ये त्याची साथच नव्हती सर. कधीच मला असं वाटलं ना, कधी रात्री उठून त्यानी मुलाला सांभाळला असं कधीच नाही. म्हणजे कधीच एक नाही सांभाळलं. बाप झाल्याची त्याला फिलिंगच नव्हती. फिलिंगच नव्हती सर. फक्त मीच एकटी मरमर मरायचं. म्हणजे त्याला जन्म पण मी दिला. या सिच्युएशनमध्ये तो इतकी त्याचं म्हणजे हे होतं ना सर, तुम्हाला तर मी काय सांगू, त्याचा इतका सांभाळ करायचा होता ना, रात्रभर मी फक्त जागी राहायची. मी पंखा बघत बसायची आणि त्याला मांडीवरच घेऊन बसायची. कारण तो दूध प्यायचा, उलटी करायचा, दूध प्यायचा, उलटी करायचा. बापरे. खूप हे होतं. त्याची क्रिटिकलच सिच्युएशन होती. तरी प्रायव्हेटच्या डॉक्टरकडे त्याचं ट्रीटमेंट चालू केलं. कसंबसं त्याचं वाढ केली. म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप कॉम्प्लिकेशन्स आले. बाळ जसं मोठं होत होतं ना, फीलच येत नाहीये, की हा बाप झालाय करून. त्याच्यामुळे पण तो कामाला जातच नव्हता. सगळं मम्मी कर, कधी कुठून त्यांनी पैसे आणून दिले त्याच्यामध्ये होत चाललं होतं. लॉकडाऊन आला. एवढा सगळा खर्च झाला त्यांनी एकही रुपया नाही नाही. मम्मीनी इथून-तिथून केलं म्हणजे थोडा बहुत हातभार लावला त्याने. पण ते पण ह्याच्या त्याच्याकडनं उधारी घेऊन. नंतर ती उधारीवाले मला पण यायचे. तुझ्या नवऱ्याने एवढी उधारी घेतली का? तेवढी उधारी घेतली, अशी घेतली. तर तसं झालं आणि लॉकडाऊन लागलं ना, तर त्याला तो काय बोलला, की मी आता रात्रीचा बिझनेस करतो. काय पाव वगैरे विकायचा किंवा काय असं विकायचा. तर तो जेव्हा गेला ना लॉकडाऊनमध्ये, तो मला मी माझ्या आईकडे राहतो आणि मी बिझनेस पण ते रात्रीचं हे करतो कारण आम्ही बिल्डिंगमध्ये राहायचो. तर तेव्हा लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहिती किती जास्त हे करायचे, कोण इश्यूज जास्त व्हायचे. येऊन वगैरे द्यायचे नाही. सर तुम्हाला सांगू फक्त एक दुधाच्या डब्यासाठी ना मी त्याला 5 नाही, 10 नाही, 100 नाही, 200 नाही, 500 कॉल करायची. तेव्हा जाऊन तो एखादा मला दुधाचा डबा आणून द्यायचा मुलाचा. डायपर आणायचं असेल तर मला त्याला 2 दिवसा आधीपासूनच कॉल करून त्याच्यासमोर हातपाय जोडायला लागायचे. आण, संपलंय, 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 संपलंय तेव्हा जाऊन तू कुठे आणायचा.
तो सिच्युएशन एवढी मी फ्रस्ट्रेट झाली होती ना, आधीच ती डिलिव्हरीचं पूर्ण होतात ना डिप्रेशन, मुलाला सांभाळणं. मला असं झालं होतं, की मी काय करून बसलीये? मी कुठे काय मला समजतच नाहीये. मी काय करून बसली? या ह्याच्यातनं कसं बाहेर निघू मी आता? लॉकडाऊनमध्ये तर त्यांनी म्हणून एकदमच हे केलं. मी म्हटलं, "मम्मी बस, आता बस" म्हटलं. आता म्हटलं नाही राहायचंय कारण मुलगा म्हणून यांनी कधी मुलाला बघितलंच नाही माझ्या ना बायको म्हणून तर आमचं प्रेम कधीच ते लग्न झालं ना, बोलतात तेव्हाच मला समजलं, की मी काहीतरी चुकीचं करून बसले आणि आता काही नाही होऊ शकत. म्हणजे लग्नाच्या अगोदर तो तुम्हाला एवढं प्रेम द्यायचा, म्हणजे भले इतर कास्टमध्ये असू देत, पण तो लग्नानंतर एवढा कसा काय बदलला तो? मी म्हणजे समजा ना, मी तेच विचार केला, की लग्नाच्या आधी हा मुलगा एवढा हे होता आणि लग्नानंतर कोण व्यक्ती कसं बदलू शकतो? एवढा आणि तो हं, हं. म्हणजे मी त्याला बोलायची ना, की मला जवळ घे ना किंवा बोलूया आपण. हं, हं. सो तो भिंतीला हात आपटून घ्यायचा. हं. तुम्हाला सांगते फक्त एक किस्सा सांगते. तो किस्सा म्हणजे अजूनपर्यंत डोक्यात आहे. हं. घरी कोण नव्हतं. बाळ छोटा होता, घरी कोण नव्हतं. ओके. तर मी त्याला काय म्हटलं, की "चल ना हं. आपण दोघं बसून जरा बोलूया. हं, हं. जरा बोलूया आपण." हं. तर अ, तो गेम खेळत होता. मी हं. म्हटलं, "चल ना." तर त्याच्यावर आमचा थोडा वाद झाला. तर त्याने काय केलं माहिती किचनमध्ये जाऊन आपट-झोपट करायला त्याच्या डोक्यात काय आलं काय माहिती किचनच्या खिडकीवर त्यांनी हात मारून घेतला. हं. हात मारून घेतला आणि पूर्ण रक्ताने मी धावली. आणि मी धावली ना, मी रडते. माझा आवाज त्याने तोंड बंद करून टाकला, की "तू रडलीस ना, मी अजून हात मारेन." म्हणजे तो ट्रॉमा ना, आता मी तुम्हाला त्या शब्दात नाही मांडू शकत. त्याचं घरात पूर्ण रक्त पडलं आणि माझा आवाज बंद. रडायचं नाही, हं. रडायचंच नाही तू, हं. रडायचं नाही. मी आतमध्ये हं. माझं थरथरते. मी एक्सप्रेस नाही होते ना, हं, कुठेतरी हं. ते आतमध्ये चॉकअप झालं, असं झालं. हं. त्याचा तो रूप बघितला ना मी, बापरे! म्हणजे मी म्हटलं, की हा तोच व्यक्ती जो जपणारा होता मला. त्याचं ते रक्त मीच पुसलं कसं तरी आणि त्याला ते पट्टी वगैरे बांधून नाही का ते हे केलं हं, हं. आणि पुढच्या क्षणाला तो शांत बसला आणि तो झोपून गेला सर आणि मी तशीच त्यालाच बघतेय, हं. की हाच व्यक्ती होता मी त्याच्यावर प्रेम केलं. तेव्हा माझ्या मनातनं सगळं संपलं. म्हटलं हा खूप चुकीचं केलंय मी आता हं. आणि खूप हे झालंय. आता ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. हं, हं. तर मग लॉकडाऊन झालं आणि मी मम्मीला म्हटलं, "मम्मी बस आता नाही राहायचंय" म्हटलं, "ह्याला सांग." त्याच्यानंतर पण ना सर खूप चान्स दिले. हं. खूप चान्स दिले. तेव्हा मम्मीचे माझे थोडे वाद व्हायचे. कारण असं सगळं करून बसली मी, तिची चिडचिड व्हायची, तिची चिडचिड माझ्यावर निघायची आणि तेव्हा मला रागायचं, की ही मला का बोलते? हं. असं होत होतं. तर तेव्हा पण मी खूप चान्स दिले. तुम्ही विचार करा ना, मी मुलगा सोडून त्याला म्हटलं, "चल मी भाड्याने घर घेते." हं, हं. भाड्याने घर घेते, बिना डिपॉझिट म्हणजे मम्मीची ओळख खूप होती तर म्हणजे नाही का 2-3 जण होते. तर सर तो कामाला जायचं बोलायचा मला आणि मी घरामध्ये सगळं सामान ठेवून खिळ्यापासून तर सगळं ठोकून मी फक्त त्याला येऊन राहायचंय सर. ते सुद्धा राहत नव्हता तो. येऊन राहायचा, भाडं भरायचा नाही, काय नाही भरायचा. येऊन तसाच उठायचा, कामाला जातोय. दुसऱ्या महिन्यात भाडंवाले यायचे, "अरे भाडं तुमचं, हा देतो, हा हं. देतो, हा देतो, हा देतो." हं. तसं करून परत मला माझ्या मम्मीकडे जायला लागायचं. भाडंच भरायचं नाही ना. भाडेवाले सतवायचे. मम्मी बोलायची, "काय? ये बॅग घेऊन ये घरी." हं. मग तशी राहायची. त्याला मी सांगितलं, "डिव्होर्स मला पाहिजे आता. हं, तू हं. डिव्होर्स देऊन टाक मला." हं, हं. तर तो त्यांनी एक्सप्रेसच नाही केलं सर, की हं. लढलाच नाही कधी, हां. की "नको करू ना, हं. थांब ना, मी सुधारतो." असं कधी बोललाच नाही मला. डिव्होर्स घ्यायला पण सर तुम्हाला सांगते मी अ, खूप अजून पण आहे अनुभव. पण डिव्होर्स घ्यायला ना, मी माझा वकील केला. मी मम्मीला म्हटलं, की "चल आपला वकील करूया आपण." हं. मी त्याला म्हटलं, "तू फक्त ये आणि साइन करून दे. कारण तू मला काय देशील याची मला अपेक्षाच नाहीये. हं. तू फक्त ये आणि साइन करून दे." त्याच्यासाठी पण तो आला. हं. म्हणजे निर्लज्जासारखा त्यांनी नाही बोललाच नाही मला, की "नको घेऊ ना, तू का घेतेयस?" "हां, ठीक आहे, तू बोलशील." वकिलाचे पैसे मी दिले. त्यांनी विचार नाही केला, की आपल्याला एक मुलगा आहे मुलगा आहे. लहान, बायको आहे, आपला एक संसार आहे. त्यांनी काहीच विचार नाही नाही. केला? मी त्याला बोलायची ना, "चल ना, घर घे ना. हं. आपण आता केलंय तर करून दाखवू ना." हं. "हां, मी भाड्याने घर बघतो. मी बघतो भाड्याने घर, मग तुला कॉल करतो." हं, हं. तो कॉलच कधी आला नाही सर मला, की भाड्याने मी घर बघितलंय, तू ये. हं. आणि मी घेतलं त्याच्यामध्ये पण तो राहिला नाही कधी. हं, हं. त्याच्यानंतर कोर्टात ना सर तुम्हाला सांगते, कोर्टात कशी घेऊन जायची माहिती कोर्ट तुम्ही बघितलं असेल. हं. असे नाही का वेगवेगळे एकमेकांचं तोंड पण बघत नाही हं, आणि हं. आम्ही बाईकवर एकत्र जायचो. मी त्याला पकडून घेऊन जायची डिव्होर्ससाठी. अच्छा. चल तारखेला जायचंय आपल्याला. अरे बापरे! हां, ती वकील पण म्हणजे विचार करायची, की मी त्याच्या कामावर जाईन, चल आणि त्याच्याच गाडीवर बसून मी त्याला जायची. हं. कारण तो असा होता ना सर, हां, मी येतोय असा बोलून तो लगेच असा पळून जायचा. हं. आणि तिथे वकीलला पैसे देणं मला भारी पडत होतं. मी हं. जेव्हा कामाला लागले फक्त 13,000 सॅलरी होती. हं. मला खूप भारी पडत होतं. त्याला पकडून मी घेऊन जायची.
आणि तो पण कधी त्याला मी खाली एकटं सोडायची पण नाही. तो बोलायचा ना, मी खाली पाण्याची बॉटल घेऊन येतो, चल मी जाते, मी येते तुझ्या संग, असं करायचे. मला माहिती आहे पळून जायचा. 3-4 ह्याच्यानंतर ना 3-4 तारखेनंतर ना डिव्होर्स आमचं हे झाला, फायनल झाला. ओके. त्याच्या आधी म्हणजे त्यांच्या ह्याच्यात करायला लागलं. कोर्टाच्या आधी बाहेर ह्यांच्या ह्याच्यात करायला लागतं. तर त्यांच्या ह्याच्यात त्या माणसाला पण पैसे मी दिले सर. त्याला फक्त बोलवलं, की तू ये आणि साइन कर. तो फक्त दिवस होता. मी रडली. मी रडत होती. तो रडताना मला बघतोय. माझा मुलगा माझ्या मांडीवर आहे. माझी मम्मी रडतेय. मी रडते. त्या माणसाच्या चेहऱ्यावर बोलतात ना थोडंसं गिल्ट पण नव्हतं, की काहीतरी होतंय. मी साइन केलं. माझ्या मम्मीने तिथे त्याला खूप बोलली, की "तू माझ्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं. तू या मुलाचं केलंय." तो तेव्हा पण नाही बोलला, की "थांबा, माझ्याकडनं चूक झाली आहे. नको आपण सुधारूया." तो तेव्हा पण काहीच नाही बोलला सर. डिव्होर्स घेतल्यानंतर मला बोलला, की "तू डिव्होर्स नको. तुम्हाला माहिती आहे डिव्होर्स घेऊन तू मस्त हे करणार आहेस, मजा मारणार आहे, हे करणार आहे." मी म्हटलं, "मी माझं काहीही करेन. तुला काय करायचंय?" तो मला बोलला, "नाही, माझ्या मुलावर लय जीव आहे." हे पण आम्ही त्याला सांगितलेलं, की डिव्होर्स झाल्यावर असं नाही, की तू विसरून जा. तू येऊन मुलाला भेटू शकतो. पण डिव्होर्स झाल्यावर सर आजपर्यंत त्याचा एक फोन नाही आलाय मुलासाठी पण किंवा तो काय करतोय, तो कसा जगतोय. अरे बापरे! ही वृत्तीच किती विचित्र आहे. आपल्या स्वतःचा मुलगा आहे आणि जर त्याची काळजीच नाहीये, तर तो माणूसच काय म्हणजे कसं असतं मुलगा झाल्यानंतर किती लोकं म्हणजे बापरे! म्हणजे आणि फोडासारखं त्या जगतात. मुलाला सर मी 0 पासून म्हणजे तो मुलगा कोण बोलत होतो, की जगणारच नाही हं, आणि त्या मुलाला मी असं जगवलं, की सगळे मला बघत होते, की "बापरे! तू काय केलंस? कसं केलंस तू?" हं, म्हटलं, "केलं मी." आणि तशा मुलाला मी त्याच्यातनं जगवलं. त्याला त्याचं सुद्धा नव्हतं, हं, हं, की माझं वंश जे आहे, हं, तिने इतकं हे झालं, त्याचं पण त्याला काहीच नव्हतं सर. त्यांनी डिव्होर्स घेताना एकदा पण विचार नाही केला, की आपल्या मुलाचं काय होणार? आणि त्यांनी हे पण विचार नाही केला, की लहानपणी आपल्याला आई-बाबाचं प्रेम नाही भेटले, हं. तर कुठे आमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्याचा हाल होणार आहे. त्यांनी हे पण नाही विचार केला सर. बापरे! डिव्होर्स घेतल्यानंतर त्याचा कॉल सुद्धा नाही. हं, हं, मी बोलते ना, की म्हणजे एकाच एरिया म्हणजे असं कधी येता-जाता दिसतो. हं, हं, दिसताना पण आहे ना, कधी त्यांनी डोळे वर करून बघितले सुद्धा नाही. हं, मुलगा तिथेच वाढतोय, आत्ता पण वाढतोय. पण कधी असं त्यांनी बघितलं नाही किंवा कधी मला नाही, पण माझ्या मम्मीला फोन करून विचारलं नाही, की "कसा आहे तो?" हं, कधीच नाही. हं, "सर, माझा मुलगा इतका ॲडमिट असायचा आणि त्याचं इतकं आजारपण मी काढलंय ना, एकटीनेच काढलं. हं, हं. सगळं मी एकटीनेच केलं. मी कामाला लागली. मम्मीला म्हटलं, "मी आता कामाला लागते." कारण त्याचं हं. आयुष्य मलाच घडवायचंय. मी नक्कीच. आणि आता डिव्होर्स नंतर मग आता ते काय करतात? काही पत्ताच नाहीये. दिवस नंतर तो आहे इकडे-तिकडे म्हणजे त्याचे कुत्र्यासारखे हाल झालेत. हं, हं, दिसतायत, सांगतात हं, कुत्र्यासारखे हाल झालेत. हं, हं, कुठे काम कर, कुठे हे कर, कुठे ते कर. पण हं. बोलतात ना, माझ्यासोबत जसं त्याला सगळं आयतं मिळत होतं ना, ते आता त्याला कुठे नाही. कुठेतरी तो इकडे राहा, तिकडे राहा तसं राहतोय. अच्छा. ते बोलतात ना आणि कर्म. बरोबर तो आहे. भोगतोय ते कर्म. आणि आता मग तुम्ही तुम्ही काय करतात आता? आता मी जसा डिव्होर्स झाला ना, हं, त्याच्यानंतर मी म्हणजे अ, एक व्यक्ती आहेत म्हणजे हं, माझ्या ऑफिसच्या तिथेच होते हं, आणि त्यांनी मला बघितलं आणि हं, त्यांनी मला सांगितलं, की "लग्न करशील का?" त्यांचं पण पहिलं मॅरेज असं मोडलं होतं. हं, हं, तर मी लग्नाचा विचार तर सर सोडूनच दिला होता, की हं, बाबा हं. लग्न म्हणजे आयुष्यात तसं संपलं, करायचंच नाहीये मला लग्न. बरं. पण तरी पण बोलतात ना, ते नशिबात असतं ते झालं, ते हं, होतं. हं, पण त्यांनी तरी मला विचारलं, त्यांची मम्मी माझ्याशी बोलली. मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं हं, आणि मग आमचं जुळलं, लग्न झालं. हं, हं, पण लग्न करताना पण मी त्यांना सांगितलं होतं, की माझी फर्स्ट प्रायोरिटी माझा मुलगा आहे. हं, तुम्ही जर त्याला एक्सेप्ट करताय, हं, तर मी लग्न करू शकते. कारण हं. माझं वयच काय होतं सर. मम्मीने बरोबर. एकच सांगितलं होतं, की "यार तुझं आयुष्य कसं निघणार आहे? हं. लग्न आता तू कायच तुझं वय निघालं तू बोलते लग्न नाही करणार. पण आता तू बोलतेस पण पुढचं आयुष्य खूप कठीण होणार आहे तुझं." मग आता तुमची लाईफ छान आहे? आता एक म्हणजे चाललंय सर, छान आहे. मी असं नाही वाह! बोलणार, की बोलतात ना, हां, की सिच्युएशन सगळीकडेच सिच्युएशन असतात. सगळीकडेच असतात. प्रॉब्लेम सगळीकडे आहेत. पण त्यातली त्यात, की यार तुम्हाला एक चांगली फॅमिली मिळाली. फॅमिली मिळाली. वाह! ग्रेट. आणि मेन म्हणजे ना मी माझ्या मिस्टरांचं कौतुक करते, की जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं ना, दुसरा मुलगा आहे मला, हं, मला माझा मुलगा आहे. हं, हं, त्यांनी खूप खुल्या मनाने एक्सेप्ट केलं. त्यांच्या घरच्यांनी पण म्हणजे मला 1 मिनिटासाठी पण असं कुठे असं वाटलं नाही, की हे दुसरा व्यक्ती म्हणून कुठेतरी बघतात आहे. हं, हं, नाही. तर मला त्या गोष्टीचं खूप समाधान होतं, की म्हटलं बोलतात ना, देवाने त्या दुःखांचं औषध म्हणून हे मला गोष्ट माझ्या नशिबात घडली, बरोबर की आहे. तुझं आता थोडंसं चांगलं व्हावं म्हणून मग घर संसार. कारण तुम्हाला हं, माहिती आहे सिंगल मदर बोललं ना, हं. की सगळे त्या बाईला ना असं टाकलेल्याच्या नजरेने बघतात. बरोबर. आणि आता जेव्हा लग्न झाल्यावर जेव्हा एक रिस्पेक्ट भेटते ना आपल्याला हो. समाजात, तर आता बरं वाटतं, की बाबा की नाही, ठीक आहे सगळं जे झालं ते झालं. पण आता कुठेतरी नवी सुरुवात झालेली हं, आहे हं. आणि आहे सगळं चांगलं आहे, पण आहे अरे वाह! व्यवस्थित आता चाललंय. मुलगा किती वर्षाचा आहे? माझा आता मुलगा 6 वर्षाचा आहे सर.
अरे वा, काय नाव आहे त्याचं? त्याचं मल्हार. मल्हार. क्या मल्हार. वा, सुंदर नाव ठेवलंय. हां. मीच त्याचं नाव ठेवलं मल्हार. हम्म. मी महादेवांना खूप मानते आणि हम्म. आमचे दैवत पण आहे. अच्छा. खंडोबा आहेत. बर. तर त्यांच्या नावावरनं मी मल्हार नाव ठेवलं आणि आता पण मला ना खूप प्राउड होतं. म्हणजे हम्म. जेव्हा डिव्होर्स होत होता ना सर, तो इतका निर्लज्ज माणूस होता ना, मी त्याला घेऊन माझ्या आणि माझ्या मुलाचे डॉक्युमेंट चेंज केले. ते डॉक्युमेंट चेंज करताना पण तो बोलला नाही, "का करतोय?" माझा मुलगा ना शाळेमध्ये आता म्हणजे दुसऱ्या मिस्टरांचं नाव अजून लावलं नाहीये. हम्म. कारण डॉक्युमेंट्स प्रोसेस होते ना. तर तो गर्वाने सांगतो, की "माझं नाव मल्हार हेमांगी माने." वा. तो माझ्या नावाने चालतो. हम्म. "तुझ्या मम्मीचं नाव काय?" "हेमांगी माने." "माझी मम्मी." असं तो बोलतो. तर मला खूप प्राउड फील होतं, की मला असं वाटत होतं, की मी सगळं करते, तर माझा मुलगा माझं नाव का नाही लावणार? हम्म. त्याच्या नावाने मी का चालवू? एक चांगल्या इंग्लिश शाळेमध्ये तो शिकतोय. हम्म. ज्या शाळेमध्ये जायची त्या माणसाची लायकी पण नव्हती किंवा चाळीमध्ये आम्ही राहतो. तर हम्म. कोणी असा विचार करू शकत नाही, अशा मोठ्या शाळेत मी त्याला टाकलंय आणि तो शिकतोय. तर सगळ्यांना असं वाटलं होतं ना, की ही काय नाही करणार. आता नवरा सोडला ही अशीच रिकामी फिरणार. ते लोकं सगळ्याच बघतात, की माझा मुलगा इंग्लिश शाळेमध्ये शिकतोय आणि मी एवढ्या हम्म. चांगल्या कामाला लागलीये आणि माझ्या मिस्टरांसोबत आमचं येणं-जाणं. तर ते सगळे बघतात, की हिचा संसार हिने परत जोडला. हम्म. तुम्हाला काय वाटतंय, आजकाल मुली ज्या प्रेमामध्ये पडलेल्या असतात किंवा प्रेमामध्ये आंधळ्या असतात, तर त्या मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या मला अनुभवातून? ना सर त्या मुलींना एकच सांगायचंय, की आता कसं आहे माहिती का तुम्हाला सर, म्हणजे आपल्या सामान्य मुलींचं सांगते, की घरात थोडंसं मम्मी-पप्पांनी सांगितलं ना, हम्म. की त्यांना काय वाटतं माहिती का, ते आपले दुश्मन आहे. हम्म. आणि बाहेर एखादा चांगला बोललं ना, की नाही तोच आपल्यासाठी सगळं आहे. नाही तो आपल्यासाठी सगळं जीव लावतो असं वाटतं. मग त्यांना घरचे ना हे वाटतात. मग त्यांना असं वाटतं, की बाहेरचं जग चांगलं आहे. हम्म. पण इथेच ते फसतात. मला असं वाटतं ना, की लग्न हे मुलींनी ना फर्स्ट प्रायोरिटी का ठेवतात मला हेच समजत नाही, की मोठ्या झाल्यावर शिक्षण झालं आता लग्न करूया. चांगला मुलगा भेटला, लव्ह मॅरेज आम्हाला लग्न करायचंय. हम्म. मला असं वाटतं त्यांनी सगळ्यात पहिलं त्यांचं करियर बघायला पाहिजे. हम्म. म्हणजे मी पण जर समजा ना, पहिलं माझं करियर बघितलं असतं, तर मी आज इथे बसून या गोष्टी सांगत नसती. मी एक कुठेतरी वेगळ्या पोझिशनवर असती. मी माझ्या मम्मीला प्राउड फील करवलं असतं किंवा तिने ज्या कष्टाने मला वाढवलं होतं, त्या कष्टाचं चीज करून दिलं असतं मी तिला आणि एक मोठ्या सिच्युएशनवर तिला मी हे केलं. पण मी तिला दुःखच दिलं. मग मला हम्म. त्या मुलींना सांगायचं, की लग्न करा ना. हम्म. आधी तुमचं करियर बघा ना. प्रेम हम्म. काय असतं माहिती का? तुम्हाला समजतं, की हम्म. तुम्ही एकदा प्रेमात पडला ना, की तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही अ, 7व्या आसमानावर आहात. हम्म. तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे. तुमचं सगळं चांगलं होणार आहे. पण कधी तुमचा घात होईल ना, हम्म. तुम्हाला कळणार नाहीये. आणि ऍक्च्युली तो घातच चालू असतो. हो आणि आताचं जग सर असंच हम्म. आहे. मी हम्म. आजूबाजूला सर बघते ना, हम्म. म्हणजे किती मुली आहेत. म्हणजे या आता आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाही, पण हम्म. आहेत. हम्म. इतक्या लहान-लहान मुलींना लग्न, मुलगा, प्रेम ह्याच्या बळी जाऊन ना, इतक्या मुलींचे आयुष्य खराब झालेत ना आणि त्या मुलींचे आयुष्य खराब झाले तर झाले, पण बोलतात ना दुर्दैवाने त्यांना जर बाळ झालं ना, त्या हम्म. दोघांच्या ह्याच्यामध्ये त्या बाळाचं आयुष्य पूर्ण खराब होतं. कारण घर संसार मोडला ना, तर मुलांचे काय हाल होतात ना, ते मी इथून बघितलंय. कारण मी जगलीये ते आयुष्य, की आपल्या मम्मी-पप्पांच्या भांडणांमध्ये आपले किती हाल होतात. ते मी आयुष्य जगलीये. तर त्या मुलांचं आयुष्य त्याचं खराब होतं. हम्म. म्हणून मला असं वाटतं लग्न हे ऑप्शन तुम्ही शेवटी ठेवा ना. माझं हम्म. हेच झालं ना. म्हणजे लहानपणापासून फक्त जबाबदारी माझ्यावर होती. हम्म. मी हेमांगी कुठे ती पुसलेल्या पाटीसारखी पाठीच आहे. हम्म. मी कधी मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे किंवा मी आयुष्यात माझ्या काहीतरी करू शकते, हा विचारच मी केला नाही ना. हम्म. त्या परिस्थितीमध्ये मला असं वाटलं लग्न झाल्यावर मला खूपच चांगलं आयुष्य मिळणार आहे. हम्म. तर मी त्या फ्लोमध्ये गेली. पण मी हे विचार नाही केले, की मला माझं करियर बनवायचंय. हम्म. तर मला त्या मुलींना तेच सांगायचंय, की हम्म. लग्न ठेवा. हम्म. तुम्ही तुमचं करियर बनवलं ना, लग्न चांगले स्थळ ना तुमच्याकडनं चालून येतील. आणि नक्कीच. तेव्हा जरी तुमचा घात झाला ना, तुम्ही कॅपेबल आहात तुम्हाला सांभाळायला. हम्म. तुम्ही तुमच्या एक पोझिशनवर असणार. तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट असणार. हम्म. तुम्ही तुमचे निर्णय स्वतःहून घेऊ शकणार येस. किंवा तुम्ही त्या व्यक्तीला बोलू शकणार, "तुला हम्म. जमतंय तर राहा, नाहीतर हम्म. जा." असं हम्म. नाही ना, की तुम्ही रस्त्यावर येऊन जाणार. नक्कीच. तर मैत्रिणींनो, बहिणींनो आणि महिलांनो, जर मला हे म्हणायचंय, की तुमचा घात होण्याच्या अगोदर तुम्ही जे ह्या स्वप्नात जगताय, की तुम्हाला कोणीतरी प्रेम करेल, तुम्हाला कधी आयुष्यात आई-बापाचं प्रेम मिळालं नाही आणि मग तुम्हाला तुमचा नवरा खूप जास्त प्रेम देईल, मग तुमचा विश्वास. कसं असतं, आपलं कवळं वय असतं. आपण फक्त प्रेमाचेच भुकेलेलो असतो. आपल्याला वाटतं, की ही व्यक्ती आयुष्यभर प्रेम देईल, पण तसं काही नसतं. आज आपण ताईंच्या गोष्टीतून आपण काय शिकलो, की त्यांनी सुद्धा किती बघा ना, किती स्वप्न बघितली, प्रेम करेल, सगळं इंटरकास्ट मॅरेज केलं, सगळं आईच्या विरुद्ध जाऊन त्यांनी लग्न केलं.
त्याच्यानंतर पूर्ण संसार करण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला. अख्खं हॉस्पिटल स्वतः त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन फिरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मिस्टरांची म्हणजे एकही गोष्ट कुठे दिसली नाही की त्यांनी ती मदत केली. तर मला हेच म्हणायचंय मुलींनो, की पहिली गोष्ट तर इंटरकास्ट किंवा इतर जातीय हिंदू धर्म सोडला तर दुसरीकडे लग्न करणं मला जरा थोडं कठीणच वाटतंय. मे बी हे असू शकतं, की ठीक आहे तुम्ही माणूस बघूनच हे करा. पण विथआऊट करियर काहीच नाहीये, तर तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या पायावरती दगड मारून घेताय. म्हणजे आजच्या गोष्टीतून हेच मला तर वाटतंय आणि बाकी तुमचा निर्णय आहे. कमेंट्स बॉक्समध्ये मी अल्वेज तुमच्या म्हणजे कमेंट्सची वाट बघत असतो. तुमचं मत काय आहे, हे नक्की कळायलाच पाहिजे. म- तर मला एक असं बोलावंसं वाटतं की सर, हं, म्हणजे ना आजकाल तुम्ही बघाल ना तर जाती असं हं, नाहीये. हं, हं. म्हणजे आपला माणूस पण आपला घात करतोय. हां, ते तर आहेच आहे. बरोबर. म्हणजे जातीमध्ये पण आपण अरेंज मॅरेज पण लग्न केलं तरी तुम्ही बघताय किती हं, काय काय होतंय. हं, आणि मला असं वाटतं की प्रत्येक ह्यातला ना सावरायला हं, सगळ्यांनाच चान्स भेटतो असं नाहीये. हं, माझ्या पाठी माझी मम्मी होती म्हणून मी उभी राहिले परत भक्कम. पण प्रत्येकालाच चान्स मिळणार असं नाहीये. हं, तर प्रत्येक आपल्या आयुष्यात जेव्हा विचार करतो ना, आपण काही हं, डिसिजन घेतो ना, हं. तर खूप विचार करून करा आणि त्याच्यासाठी मला वाटतं एज्युकेशन खूप इम्पोर्टंट आहे आणि प्रत्येक मुलींना मला वाटतं पहिला बाहेर येऊन काम करून बाहेरचं जग कसं आहे ते बघायला मला असं वाटतं, की त्यांनी पहिला ते बाहेर पडावं लागतं. नक्कीच, घरातनं नक्कीच. निघून फक्त तुम्हाला असं वाटतं, की आता शाळा कॉलेज झालं, हं, लग्न करून नवऱ्याच्या जीवावर आपण सगळं काय हं, नाही होत. तुम्ही हं. पहिलं स्वतःचं आयुष्य जगा आणि मग लग्न करा. ताई खरंच धन्यवाद. तुम्ही आलात, तुमचा अनुभव शेअर केलात आणि म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या द लाईफ स्टोरी पॉडकास्टचा तुम्ही हिस्सा बनलात. थँक त्याच्याबद्दल सर. खरंच धन्यवाद. थँक सर. तुम्ही मला इथे बोलावलं मला खूप हे वाटत होतं. म्हणजे मला ना खूप टाईमपासून ना हं, हं. असं मोकळं व्हायचं होतं. म्हणजे हं, हं. कधी कोणी विचारलंच नाही, कधी कोणी सांगितलंच नाही आणि आज तुम्ही समोरून विचारलं तर मी त्या ह्याच्यामध्ये माझ्या मनातलं जसं होतं ना, ते सगळं सांगत ना आता कुठेतरी थोडंसं असं रिलीफ फील होतंय. म्हणजे वाह! सगळंच सांगता नाही आलं, पण जेवढं काही सांगितलंय ना, हं, हं. असं थोडंसं हलकं वाटतंय, की बाबा कोणीतरी आपल्या मनातलं विचारलं हं. आणि मी सांगितलंय. तर मला खूप असं बरं वाटलं, की कोणाकडे तरी मी मोकळी झालीये. तर त्याच्यासाठी मी खूप की तुम्ही इथे बोलवलं आणि मला ही संधी दिली अ, तुम्ही. तर त्याच्यासाठी थँक येस, थँक यू सो मच.